प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विषय अवघड हॅपी थॉट्स. ज्यांच्या चेहऱ्यावर सारखंच मला कुठेतरी चिंता दिसते, थोडंसं काही दुःखही दिसतंय, काही नाराजी दिसते, त्यांना हसवायचं किंवा हसत राहा म्हणायचं थोडं अवघड काम आहे. मला असं वाटतं. आहे ना? आहे का नाही? नाही? ठीक आहे, तुम्हाला खात्री म्हणलं. विद्यार्थी मित्रांनो, हे जग फार सुंदर आहे. मी म्हणतो म्हणून नाही, ते आहेच. आणि आहे का नाही हे तुम्ही जन्मल्यापासून आजपर्यंत पाहत आलेलं आहे. फक्त मानवी जीवनामध्ये आम्हीच आमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे जीवन थोडंसं, पुढील काही वेळामध्ये मी आपल्याशी जो संवाद साधतो आहे, या संवादातून नक्की मला खात्री आहे की आपल्यामध्ये काही चेंज मी नक्की आणू शकेल. मला वांजोटी भाषण देणं आवडत नाही. वांजोटी भाषण म्हणजे फक्त वक्त्याने बोलायचं, श्रोत्याने ऐकायचं आणि कार्यक्रम संपला, अशी भाषण मला आवडत नाही. त्याचं कारण बी आहे. त्याचं कारण पहिले हे आहे की मी एक भारतीय सैनिक आहे. 10.5 वर्ष मी भारतीय सेनेमध्ये सेवारत होतो. 10.5 वर्ष, ज्यामध्ये श्रीलंकेमध्ये 2.5 वर्ष मी IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्सचा एक हिस्सा म्हणून होतो. 2.5 वर्ष तुमच्या इतिहासात त्याची नोंद आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय सेना श्रीलंकेत पाठवली होती, तिथं शांती करण्यासाठी. आणि त्याच्यातला एक सैनिक म्हणून मी त्या पूर्ण शांती सेनेमध्ये होतो. हे यासाठी सांगतो तुम्हाला की हे जीवन मी अनेक ठिकाणाहून पाहून आलेलो आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला काही अतिशय महत्वाचे काही मुद्दे जे आहेत आपल्या पुढे मांडणार आहे. आजपर्यंत भाषण खूप ऐकले, खूप ऐकले, परंतु आपल्यात बदल किती झाला हे विचार करा. निश्चित असं नाही म्हणता येत की अनेक भाषण ऐकून आपल्यात बदल नाही झाला, असं नाही म्हणता येत. परंतु हे सगळे बदल ऐकताना नेमकं आपण काय घेतलं आणि काय नाही हे मला माहित नाही. कारण अनेक भाषण ऐकताना कदाचित आपण तंद्रीत होतो. आपण अनेक भाषणात तर माझा बोलण्याचा उपयोगच नाही व्हायचा असं मला वाटतं. नीट ऐका आता, तंद्री काय असते. एक गुराखी होता. गुराखी माहितीच आहे, जनावरं राखणार. तशी सगळी महाराष्ट्रीयन आहे, भाषेचा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. एक गुराखी होता, जनावरं राखत होता. जनावरं राखता राखता जनावर गेली निघून कुठतरी तंद्रीत. आपण बी बघितलं असेल, अनेक भाषणं आपण ऐकली, पण भाषण देणारा त्याच्या तंद्रीत होता आणि आपण आपल्या तंद्रीत. त्यामुळे तो काय बोलला हे कधी कळलंच नाही आपल्याला. तसं हाही गुराखी जनावरं राखता राखता गेला तंद्रीत आणि थोड्या वेळानं तंद्रीच्या बाहेर आला आणि त्याच्या लक्षात आलं आणि जनावर गेली कुठं. सगळीकडे बघितलं, जनावरच दिसणार. तंद्रीच्या बाहेर आला ना, अगोदर तर तंद्रीत होता. आणि मग त्याला वाटलं शेजारी जर आठवड्यावर शेतकरी एक पाखरं हाकलत होता, कदाचित त्याला विचारावं, जरा उंचावर आहे, त्याला जनावरं दिसत असतील. गेला म्हणा, हो जनावरं माझी दिसतात का तुम्हाला? शेतकरी तंद्रीतच. बहुतेक सकाळी नवरा बायकोचं काहीतरी घरी झालं आणि तंद्रीत. हा म्हणतो, अहो माझी जनावरं दिसतात का? काही बोलायला तयार नाही. तंद्रीतली माणसं बोलत नाही, कारण ते दुसरीकडेच गेलेले असतात. त्याने एक गोफण गुंडा घेतला शेतकऱ्यानं, मारला इकडे. याला काय वाटलं गुराख्याला, ते बोलत नाही, पण बहुतेक आपल्याला त्याने गुंडा इकडे मारलाय म्हणजे बघावं तरी जनावरं दिसतात का. आणि योगायोगानं तिकडेच जनावर होती, सापडली. काय आनंद झाला विचार होता. म्हणला या शेतकऱ्याने उपकार केला आपल्यावर, चला काहीतरी द्यायचं म्हणला त्याला. आणि काय द्यायला गेला माहिती का? द्यायला गेला एक लंगडी गाय. आपल्याकडे सवय उपकार करायची. शेतात आपण सगळे शेतातली बहुतांशी शेतकऱ्यांची मुलं आहेत. आई शेतातून भाजीपाला आणते, खरं चांगला 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 निवडून ठेवते. शेतकऱ्याची तंद्रीच होते. शेतकरी म्हणलाय, बघ तुझी गाय मी लंगडी केलीच नाही. ती म्हणलं, मी कुठं म्हणतो असं तुम्हाला भेट, अजिबात बोलायचं नाही. तंद्रीत गेलेली माणसं समोरचं काय बोलतात ते बी ऐकून घेत नाही. ते म्हणते मी गाय देतो, ती अजिबात नाही म्हणलं, तुझी गाय लंगडी केलीच नाही. दोघांचं भांडण. अखेर दोघांचं भांडण असं रस्त्यावर गेलं
तिकडून एक घोडेस्वार यायला होता. म्हणले यालाच आता आपण आपलं भांडण सोडवायला. दोघांचं भांडण. घोडेस्वार आला जवळ, थांबवला त्यांनी. म्हणले का आमचं भांडण आहे जरा. घोडेस्वार उतरला खरा, पण तंद्रीतच उतरला खाली आणि म्हणला, पहिला म्हणला एवढ्याला गाय देतो घेत नाही. शेतकरी म्हणला याची गाय आपण लंगडी केलीच नाही. तो उतरला म्हणाला, बघा कुणाला मी विचारा, घोडं विकत आणलंय मी आताच. तिघही तंद्री, तिघाचं भांडण. आम्ही लहानपणी आमच्या आजी आजोबा मला गोष्टी सांगायचे. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका. याने राजाला 2च बायका. यांनी ठरवलं राजाकडे जायचं. म्हणजे आपण भांडण सोडवायला राजाकडे जायचं नाही. याने राजाला 2च बायका होत्या. योगा गेले राजाकडे तिघही. जेव्हाही गेले तेव्हा राजा इकडून तिकडे असं चक्रा मारत होता, एकदम रागा तंद्रीतच होता. तिघही गेले होते. कारण हे होतं की सकाळी सकाळी दोन्ही राण्यांची भांडणं झाली होती कडाक्याची, आणि दोघीलाही त्यानं राजवाड्याच्या बाहेर हाकलून दिलं होतं. आणि आता चक्रा मारत होता इकडून तिकडं. तेवढ्यात ते तिघं गेले. पहिला म्हणाला, महाराज याला गाय देतो घेत नाही. दुसरा म्हणाला, महाराज याची गाय आपण लग्न केलीच नाही. तिसरा तर म्हणाला, महाराज वाटलं तर प्रजेला बोलवा, बिल दाखवतो, घोडं विकत आणलंय मी. राजानं आणखी एक चक्कर मारली अशी, एकदम रागा आणि म्हणाला, अरे तुम्ही तिघं काय, सगळी प्रजा जरी आली तर मी त्या दोघीला आत घेणार. ही आपली अवस्था या पात्रापेक्षा वेगळी नाही, नक्कीच नाही. विचार, आपलं जीवन खूप सुंदर आहे, परंतु आपल्यावर संस्कार करणारा समाज एवढा तंद्रीत गेलेला आहे, इतका वाईट अवस्थेत आहे, आपल्यालाही तो बिघडून टाकतोय. या अवस्थेमध्ये आपण जाग्यावर राहायचं का नाही तुम्ही ठरवायचं. जीवन इतकं सुंदर आहे का, पुन्हा पुन्हा म्हणतो मी, डायलॉग नाही माझं, खरंच सुंदर. जर तुम्ही आज पृथ्वी तलावरच्या सगळ्या पशु पक्षी प्राण्यांचा विचार केला, एकमेव माणूस नावाचा एक प्राणी आहे जो बोलू शकतो, बुद्धिजीवी आहे आणि हसू सुद्धा शकतो. कुठलाच दुसरा असा प्राणी नाही जो आपल्याला हसून या जगामध्ये स्वतःला व्यक्त करू शकतो. असं असताना सुद्धा आमचं जीवन एवढं दुःखी का बनावं बरं? कारण आम्ही आमच्या गरजा, आम्ही आमच्या सवयी प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या आहेत. आणि इतक्या वाढवलेल्या आहेत, आता मी म्हणल्याने तुमच्या लगेच कमी होणार नाही, प्रॉब्लेम आहे, पण होऊ शकतात. मी एक वाक्य वापरलं होतं, मला वाजवटी भाषण द्यायला आवडत नाही. मी अगोदर जगतो, त्याच्यानंतर दुसऱ्याला सांगतो. मी जे जगत नाही ते दुसऱ्याला अजिबात तोंडातून शब्दही काढत नाही. का मी जे करू शकत नाही ते तुम्हाला का सांगावं मी? संत तुकारामांकडे एकदा एक लेडीज गेली. काय प्रॉब्लेम होता तिचा? मुलाला घेऊन गेली लहान. म्हणली, महाराज हा गुळ खातोय, तुम्ही याला सांगा, तुमची ख्याती सगळीकडे, तुमच्यासारख्या व्यक्तीने सांगितलं खात्री मला, हा पुन्हा गुळ खाणार नाही. महाराज म्हणाले, काय करा बाई, 1 महिन्याने या वापस. तिला वाटलं काहीतरी करतील महाराज, काहीतरी सांगतील नंतर. 1 महिन्याने केली. पुन्हा म्हणले आता 15 दिवसांनी या. अशा चक्राजवळ तिला अर्धा चक्र मारायला लावले. आणि आता म्हणले उद्या नक्की या, म्हणजे उद्या. गेली उद्या. संत तुकाराम म्हणले, बाळ्या गुळ खायचा नसतो, जा. बैलाला राग, एवढंच सांगायचं होतं तर एवढ्या चक्र कशाला मला मारायला लावल्या? ती म्हणली, बाई काय सांगू तुला, कालपर्यंत गुळ मीच खात होतो तासा तासा, काल सुटलाय माझा, खात्री झाली, म्हणून मी आज त्याला सांगतो. जेव्हा मीच खात होतो तेव्हा याला सांगण्याचा अधिकार नव्हता. हे जरी कोट असला तरी हे सत्य आहे आपल्या जीवनामध्ये. बरेच सेवक ते स्वतः जे करत नाही ते दुसऱ्याला सांगतात, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे. अरे एवढं सोपं असतं तर तू का करत नाही जर असेल तर? पण एक गोष्ट लक्षात, मी मग सांगितलं तुम्हाला, मी भारतीय सेनेत 10.5 वर्ष, पण मी माझं जीवन असं जगलेलो आहे की मला जसं वाटतं तसं. त्यावेळेस 1992ला 31 डिसेंबर 1992ला मी भारतीय सेना सोडली. मी 83ला जॉईन केली होती आणि 82ला 31 डिसेंबर 82ला मी भारतीय सेना सोडली. त्यावेळेस माझी सेवा झाली होती 10.5 वर्ष. का सांगायला तुम्हाला मी, त्यावेळेस मला भारतीय सेनेचा केंद्र शासनाचा पगार होता 6,500 रुपये महिन्याला. तसं तर मी जॉईन केल्या 500 रुपये होता. त्यावेळेची पद्धतच होती. कुठल्याच भारतीय सेनेच्या सैनिकाला, जेव्हा मी 83मध्ये गेलो तेव्हा माझा बेसिक फक्त 500 रुपये होता. म्हणजे 600-700 रुपये काहीतरी आम्हाला अनाउन्सिस मिळत असेल पगार.
अहो हे काहीच नाही. मी जेव्हा त्याच्या अगोदरचे पगार बघितले, मी ऑफिसमध्ये काम करायचो, माझ्या सिनियरचे पगार बघितले तर 50 रुपयापासून ज्यांनी नोकऱ्या केलेल्या होत्या, सुभेदार मेजर यांनी, म्हणजे ह्या काळ मी पाहिले. हे का सांगायला सगळं तुम्हाला? आनंदी जीवन जगा आणि आपल्या इंटरेस्टनं जीवन जगा. जर तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र नाही निवडलं, तुम्ही जर स्पर्धा करत बसला जीवनाशी, नाही मला हीच नोकरी करायची, तुमच्यासारखं दुःखी कोणीच नाही. हा करा स्पर्धा, नीट ऐका जरा, पण तुमच्या आवडीच्या क्षेत्राची स्पर्धा करा. तुम्हाला जे क्षेत्र आवडतच नाही आणि केवळ नोकरी म्हणून जर तुम्ही जे जॉईन केलेलं असेल, तर तुमच्यासारखं दुःखी कोणीच नाही. कारण कार्लिन, who was the great philosopher, he has wrote that blessed is he who has got his work. एक कार्लिन सारखा महान विचारवंत सांगतो, तो व्यक्ती जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती ज्याला आपली नोकरी किंवा काम आणि आवड एकाच क्षेत्राशी त्याला जुळलेली आहे. तो व्यक्ती जगातील सगळ्यात आनंदी. त्याला दुसरा जगातला मोठा आनंद विचारूच नका, तो म्हणतो असू शकत नाही. आज आपल्या देशामध्ये मोठा देश आहे, त्यामुळे आमच्या धावपळीच्या ह्याच्यात आपल्या आवडीनुसार कामं मिळणं अवघड आहे. तुम्हाला काय उद्या तुमची आवड जिथं गणित करायची थोडी आकडे मोठे ही नाही ना, अकाउंटंटची जागा निघाली तर भरलाच आज, आणि इकडं तर अजिबात काही आवडत नाही. शिकवायचं कधी आवडत नाही, शिक्षकाच्या जागा निघाली की भरला का, नोकरी पाहिजे. आणि अशी प्लेसमेंट आपल्या देशामध्ये अधिक असल्यामुळं एकाही क्षेत्राला न्याय मिळत नाही. एखाद्या शाळेत तुम्हाला फक्त 2-3 शिक्षक सगळ्यात फेमस झालेले, सगळ्याच्या आवडीचे दिसतात. बाकी काय केले? बाकीच्या डिग्र्या बोगस आहेत का? का असं होत आहे? विचार करा, का असं होत आहे? तर ते लोक इंटरेस्टेड आहेत म्हणून ते विद्यार्थ्यांना जिंकू शकतात. बाकीच्यांना ती नोकरी करायची, हे इलाज नाहीये. कारण आपला देश हा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, क्षेत्रानुसार नोकऱ्या देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतो, मी आवडीचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर मी भारतीय सेनेतून बाहेर आलो. मी सांगितलं तुम्हाला 92 ला. ऍक्च्युली मी व्हॉलेंटिअरली डिस्चार्ज घेतलेला आहे. पेन्शन मी सोडली, कारण मला सगळे अधिकारी वगैरे म्हणत होते तू कशाला एवढी चूक करतोस. तरीही मी धाडस केलं. आयुष्यात आनंदासाठी धाडस मी करावं लागतं. माझ्यासारखे अनेक लोक आहेत, मी काही अपवादात्मक नाहीये. खूप लोक मिळतील तुम्हाला हे सोडून ते करताना, समाज त्यांना नाव ठेवतो, काय याला अक्कल आहे का, एवढं मोठं चांगलं आहे कशाला सोडले. त्यावेळीची 6,500ची नोकरी विचार करा, आजची ती कदाचित 1.5 लाखाची बी असू शकेल पैशाच्या तुलनेत, व्हॅल्युएशन. मला सांगायचं काय तुम्हाला, मी मूळ मुद्दा काय सांगायलोय, आपला जिथे इंटरेस्ट आहे तिथे काम करा. इव्हन मजूर जरी झाला, छोटी ॲम्बिशन, सगळ्यात लहान क्लार्क वगैरे हे तर सोडाच, तरी सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता. पण त्यासाठी तुमची प्रामाणिकता, तुमचं डिव्होशन खूप गरजेचं आहे. आणि ज्याची आवड आहे त्याच्याकडे डिव्होशन असते. मला जर मजुरी आवडत असेल करायला, आपोआप मी डिव्होशनली असतो. एक उदाहरण सांगतो त्याचं. मी नेहमी अनुभवत आलोय, मी नेहमी जग ओळखत आलेलो. इथं तांबवा गाव आहे, इथले कराड नावाचे ग्रस्त होते. ते मजुरी वगैरे करायचे आणि त्यांना लोक शोधायचे की ते कराड दिसले का, कुणी कुणाला विचारायचं. मी बघायचं यालाच का लोक विचारतात याच व्यक्तीला. त्याची मजुरी तर 200 होती त्यावेळेस, माझ्या आठवणीत आहे. पुरुषाला 200 रुपये मजुरी होती दिवसभराची, त्याला 250 द्यायचे लोक. मी म्हणायचं असं का होत आहे, असं का हा व्यक्ती आहे. मी जेव्हा त्याची माहिती घेतली तेव्हा मला कळलं की काम करणं ही त्याची आवड आहे. एक आवड आहे, लक्षात घ्या. तुम्हाला वाटू द्या काय, आता तुम्ही म्हणाल की ही काय काम करणं ही आवड असते का, आहेच. तुम्ही बारकाईने बघा. आणि तो व्यक्ती काम करताना डिव्होशनली करत होता, त्याला लादलेलं नव्हतं ते कुणी. ते दिलं ना, तुम्ही जर सांगितलं एवढा ढीग उचलून तिकडे टाकायचा, तो उचलून त्याचं झाडून काढून व्यवस्थित आणखीन काही काम वाटत असेल तर त्याला अधिकचं काम करायचा. त्यामुळे लोकांना तो सुरक्षित वाटायचा. त्यामुळे लोक त्याला शोधत जायचे 250 रुपये देऊन सुद्धा. म्हणजे काय, जरा नीट बघा, त्याला काम नव्हतं शोधावं लागत. लक्षात आलं का तुम्हाला? त्याच्या एका गुणामुळं लोक त्याला शोधत होते. त्याची सुरक्षितता होती, त्याच्या रोजगाराची सुरक्षितता वाढली होती. त्याला कुणाकडे जायची गरज नव्हती, लोकच त्याला शोधत येत होते. केवळ एका प्रामाणिकतेच्या गुणामुळे, केवळ एका चांगल्या आवडीमुळे हे होऊ शकते. आणि बाकी तर क्षेत्रात सोडून द्या. आता तुम्ही म्हणाल नाही पण सर आम्हाला तर लई पैसा कमवायचा, मग कसं हो, कुठं मजुरी, कुठं क्लार्क, कुठं शिपाई, कसं कमायचं. चूक, अजिबात चूक. मी म्हणतो म्हणून नाही. घरी जा, 10 मिनिट थांबा आणि मी जे बोललोय त्याच्यावर विचार करा. इट जस्ट युअर झिरो इज बिगर अँड बिगर. फक्त शून्य मोठं वाढत चालला, तुम्ही आहे तिथंच आहात.
जेव्हा तुम्ही गरजा तुमच्या नसताना 100 पटीनं वाढवाल तर हे शून्य बी तुम्हाला 100 पटीनं वाढवाच लागेल. जर माझी आयडिओलॉजी अशी सांगते, एक सोशल वर्कर म्हणून या जगामध्ये आनंदी राहायला काहीच लागत नाही. 20,000ची नोकरी असणारा सगळ्यात आनंदी. किती गणित सांगतो कसं, फक्त एक, तो आपल्या नोकरीमध्ये प्रामाणिक असला पाहिजे. 2 म्हणजे परिश्रम करणारा असला पाहिजे, परिश्रम त्याला जमलं पाहिजे. नंबर 2, त्याला कुठलंही व्यसन नसलं पाहिजे. कारण आज आम्ही समाजात बघतोय नवरा बायकोला नोकरी आहे तरी दलिंदरच वाईट वाटला. तुम्हाला हसवायला वापरतो, मी असले असंस्कृत शब्द वापरत नाही, पण तुम्हाला हसवण्यासाठी महिन्याच्या काठी 1.5 लाख रुपये नवरा बायको पगार घेऊन बी कोणाकोणतरी पैसे घ्यायला निघाले का? कारण आयुष्याचं नियोजन अजिबात नाही. तुम्हाला रिअली सांगतो मी, तुम्ही मला आता तुम्ही गरज जर वाढवला तर तुम्हाला हेलिकॉप्टर बी कमी पडेल, त्याचं काय. आज तुम्हाला वाटतं हे असावं ते ठीक आहे, 20,000 सुद्धा तुम्ही गाडी सुद्धा घेऊ शकता. फक्त तुमच्या बाकी गोष्टीत ना व्यसनाधीनता नसली पाहिजे आणि बाकी तुमच्याकडे सातत्य जीवनाचं असेल तर या सगळ्या गोष्टी फक्त नियोजन पाहिजे. आता हे बोलायला सोपं आहे, पण प्रत्यक्ष करायला आपलं जीवन कंपॅरिझन मध्ये नाही. पण त्याच्याकडं शेजाऱ्याकडे गाडी तसं कसं होतं. मग तसं म्हणल्यावर माणूस असा आहे की पायी चालताना म्हणतो सायकल असेल तर बरं झालं असतं, आपलं काही नव्हतं. माणूस सायकल येते त्याच्याकडे कारण ॲम्बिशियस आहे. पुन्हा तो म्हणतो नाही पण पावसा पाण्याचं अवघडच आहे, जरा मोटरसायकल थोडी जरा किमान काही पॅडल वगैरे लावा, मारायची गरज नाही, ती बी येते त्याच्याकडे. पुन्हा म्हणतो नाही पण ती गाडीचं शेवटी 4 चाकी मध्ये बसल्याशिवाय वेगळंच आहे, ते बी मिळतंय कदाचित. आणि मग वर बघतो, नाही पण हेलिकॉप्टरचं कसं असेल, वर बघत बघत वर जातो कायमचा, पण थांबत काही नाही. ॲम्बिशन 100%. तुमच्या जीवनाचं तुम्हाला एकच गुपित सांगतो, तुम्हाला जर खरंच आनंदी राहायचं असेल, आनंदी म्हणजे आयुष्य आहे तिथंच थांबणार आहे. ते मी सांगितल्यानं चमत्कार काही होणार नाही. आणि माझा चमत्कारावर विश्वास नाही, माझा कर्तृत्वावर विश्वास आहे, माझा परिश्रमावर विश्वास आहे. परिश्रम करणारी माणसं त्यांचा मी पुजारी आहे, मात्र चमत्काराच्या मागे धावणाऱ्यांना मी कधीच नाही. बीड जिल्हा म्हणूनच गेली 30 वर्ष नरेंद्र दाभोळकरांसोबत जे सुरू केलेलं काम होतं, 30 वर्षापूर्वी 1900 म्हणजे आर्मीतून आलो मी आणि 1994ला सरांची भेट झाली. तेव्हापासून बीड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आज बी मी काम करतो बीड जिल्ह्याचं. आणि असलं ते मी कुठलीही पदक नावाला घेत नाही कधी आयुष्यात, मी कृतिशील काम करतो कोणत्याही पदात, किंवा ना पद घेतले ना अजिबात नाही. आणि म्हणून चमत्कार नाही आहे जीवन. तुम्ही किती पळा, मरताना तरी मान्य करावं लागते की नव्हता चमत्कार, कशाला पडलो. आई वडील हे तुमचे सर्वोच्च ईश्वर आहे, सर्वोच्च. याच्याशिवाय जर शोधत बसलात तर शेवटी का असत ना आयुष्याचं तुम्ही मान्य करा. भोसले सर कधीतरी म्हणले होते, मी कशाला फिरलो असेल. या जगात तुमच्या आई वडिलाशिवाय कोणताही मोठा ईश्वर असू शकत. कुठेही जा तुम्ही, तुम्हाला सांगणारी कशी मांडणी करून सांगते. आणि कुणाचाच आता तुमचेही वय काय कमी नाही. आजपर्यंत जन्मल्यापासून सांगा तुम्हाला कुठं साक्षात्कार झाला. खोटं बोलणं सोडून द्या. कधी कधी काही लोक आपण बिंबून हो सर नाही मला झाला होता, त्याला बिंबवायचं असते, त्याला खोटं मांडायचं असते. त्याला सतसत बुद्धीला जर विचारलं तर ते म्हणते नाही झालं, पण करावं काय आता, चॅलेंज केले तर नाही झालंच होतं. भूत दिसलं का तर नाही, कुणीतरी सांगतं नाही दिसलं होतं सर, कुठं चांगलं कुठं, मला नाही हो सर आजोबाला दिसलं होतं, आहेत का आता नाही, ते नाही का. आशांची नावं सांगते जे नाही का, त्यांच्याकडे का आम्ही जायचं का आता. जगात भूत भानामती करणी या गोष्टी कधीच नाही. मुलींनो नीट आहे का, तुमच्यावर जास्त तुम्हाला शिकार बनवलं जातं या क्षेत्रात जास्त. आणि याला मुली सुद्धा कारणीभूत आहेत. कारण माझा महिलावर खूप विश्वास आहे, कारण कृतिशील आहे, की घर चालवणारी, नियोजनबद्ध आणि तुझ्याकडे खूप कृतिशीलता असते असं माझं मत आहे. पण प्रॉब्लेम असा वेळेला मला बी शंका येईल येणार, लाडकी बहीण झाली जितके मूर्ख बनव, समोरचा धडधड आपल्याला मूर्ख बनवतोय. 1,500 ठीक आहे, गरिबांचं सोडून द्या, मी त्यांचं क्षमा मागतो, गरिबीने त्याला ते 1,500 महत्वाचे. पण चांगल्या घरच्या सुद्धा लाडक्या बहिणी समजा दिले तर मग मतदान द्यावंच लागलं. तसं असतं, जरा विचार कर. तुझ्या एक मतदान देण्यामुळं आणि तुझ्या केवळ लोभामुळं देशाचं आणि राज्याचं भविष्य उद्ध्वस्त आहे.
राजकीय लोकांना सवय लागायला की निवडणुकीच्या तोंडावर तिजोरीतलाच पैसा यांच्या माती मारायचा, देणं ना घेणं, घरी जे नेऊन द्यायचं होतं आदल्या दिवशी. आता बघा कालच्या निवडणुकीत उघड, म्हणजे आपण कुठल्या राजकारणाबद्दल नाही बोलत, सिस्टम बद्दल बोलायला. कालच्या जर बघितलं असेल, लक्ष्मी सगळ्याच्या घरी येणार, डायरेक्ट मंत्री सांगायचे धडाधड आचारसंहितेचा भंग आहे हा. निवडणूक आयोग झोपलं होतं, आता चर्चा चालू आहे, गुन्हे दाखल होईल त्यांच्यावर म्हणे, होतेच म्हणे काय, पण मला विश्वास नाही त्या गुन्ह्यांचा. मी बी लहानाचा मोठा झालोय आज, पण मला कधी आचारसंहितेच्या गुन्ह्यामध्ये कोणाची उमेदवारी झाली गेली किंवा निवडणूक रद्द झाली असं मी ऐकलंच नाही आणखी. त्याच्यामुळे माझा त्याच्यावर विश्वासच नाही, लेकिन नाही विश्वास. मला सांगायचं काय तुम्हाला, हे जग आपल्या ह्याच्यात आहे, या जगात आपण विचार करावा लागेल. जर आम्ही सगळ्याच राज्यांनी एक अडॉप्ट केली महिलांनी टार्गेटेड मस्त, त्यांना थोडं दिलं ना फटाफटा लगेच मतदान करतात. अरे एवढ्या महिला कमजोर आहेत आमच्या, दुसरा संदेश काय चाललाय ते जाऊ द्या मतदानाचं, पण महिला एवढी कमजोर आहे की तिला आम्ही दाखवलं की ती लगेच मतदान करते. म्हणजे तिला विचार नाहीये, तिला देश नाहीये, तिला समाज नाहीये. कोणीतरी सांगायचं कोणत्या तरी सरकार कोणाचं बी असू द्या, ते प्रत्येक राज्यात वेगळं असेल, पण लगेच असं झालं की लगेच मतदान, लगेच महिला आणि आपलाच पैसा 1,500 दिले तुला. खरंय ताई, ते नेता म्हणते ताई म्हणून म्हणतो 1,500 खरंय, पण 1,500 देऊन 15,000 तुझे काढले. तुला माहिती का, तुझ्या सोयाबीनला भावच नाही दिला. तुझ्याच घरचं सोयाबीन होतं, कापूस बी तुझ्याच घरचा आहे, ते सोड, ते तर लांबच ठेव. तुझ्या सिलेंडरचा लगेच 100 रुपये वाढवलेले तुला माहितीत का, ते बी सोड. साखरेचे भाव वाढवलेले माहितीत का, ती तर लागते. तिकडून दिलेत वाजवून आणि इकडून हळू चोरीच्या पारगान काढून घेतले. तुझे 1,500 दिले, 15,000 काढून घेतले, तरी तुला पत्ता नाही. तू मात्र टिमकी वाजवतीस, 1,500 दिले, 1,500 दिले, नाही. मग महिला कुठं हुशार झाला. मी सार्वजनिक बोलत का, महिलांनी विचार करू नये की जर तेव्हाही सिस्टम थांबेल. हा विषय थोडा वेगळा आहे. मी याच्यासाठी सांगलो की चमत्कार नावाची गोष्ट या जगात नाही, आणि म्हणून खास करून मुलींनी लक्षात घ्यावं. आनंदी जीवन जगायला ठीक आहे, बाकी अध्यात्म वगैरे तुम्ही करा, ज्याचा त्याचा तो विश्वास आहे. किती बघायचं, ज्याचा त्याचा अनुभव घ्यावा देतो की मी एखाद्या गोष्टीत किती रममान झाल्यानंतर काय होतं. पण बाकी गोष्टीमध्ये आपण आपल्या विचार करून चाललं पाहिजे. कारण या जगामध्ये तुम्हाला फसवायला पावली एलिमेंट्स आहेत, तयारच आहेत. तुमची फक्त कमजोरी येतात, तुम्ही कोणत्या क्षेत्रात कमजोर आहेत ते बघून तुम्हाला, पुरुष असू द्या नाही तर काही असू द्या, आता दाखवतो तुम्ही किती कमजोर आहे. थोड्याच वेळात कळेल तुम्हाला. मी 1-2 प्रयोग दाखवणार आहे, तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. तुम्ही अगदी गोल्ड मेडलिस्ट असाल बायोलॉजी सारख्या विषयात, नाही तर केमिस्ट्री, तरी सुद्धा तुम्हाला फसवू शकतो. फक्त तुम्हाला फसवणारा चतुर असला पाहिजे, हुशार असला पाहिजे. तुम्ही फसलात म्हणून समजा, किती हुशार असाल म्हणजे आपला विवेक जागा आहे की नाही तिथं कळणार आहे आपल्याला. ठीक आहे, हा विषय थोडा खरं तर मला खूप तुमच्याशी आज संवाद साधायचा होता, पण एका झटक्यात सगळे बोलता येईल. कारण वक्तालाही बोलायला ना कधी बंद करेल हे, कारण याच्या अगोदर मी तुमचं सेशन झालेलं आहे मला. त्याच्यामुळे मानसिकदृष्ट्या तुम्ही जर थकला तर माझ्या बोलण्याचा उपयोग नाही होणार आणि तुम्ही तंद्रीत जाल. आणि तुम्ही तंद्रीत गेल्यावर माझ्या बोलण्याचा काय उपयोग होणार होईल का? नाही, कारण दररोजची सवय लागली असते. मला होती ना शाळेत, आता मला माहितीच होतं आता इतका वेळ झाले, आता घंटी वाजते, माझं लक्ष तिकडेच असायचं जास्त. कसं काय वाजविला, कसं काय टोल दिला, ती काम काय माझं होतं, पण माझं लक्ष तिकडं असायचं. हे मानवी मन आहे. मानवी मन खूप चमत्कारिक. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये किंवा महत्वाच्या विषयाला मला हात घालायचा तुम्हाला, आणि ते सांगायचं. अलीकडच्या काळात आम्ही एका मानवी जीवनच सगळं चुकीच्या मार्गाने, भैयू महाराज असेल, आध्यात्मिक क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नाव भैयू महाराज, राष्ट्रसंत, तुम्ही कदाचित काही जाणतात का नाही मला माहित नाही, त्यांनी थोडंसं आत्महत्या केल्याचं एक उदाहरण आहे. त्यानंतरच्या काळात आणि डॉक्टर्स आणि IAS IPS यांनाही आम्ही पाहिलं. काय नेमकं हे झालं? खरंच हे लोक शिकले होते का? खरंच या लोकांनी जग खरंच अभ्यासलं होतं का? असा प्रश्न आम्हाला पडतो. का पडतो? कारण तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं, ज्याला तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही, पण एक लक्षात घ्या, निसर्गामध्ये देव तुमचं बदलेल का नाही आय डोंट नो, मला माहित नाही, ते तुमचं तुम्ही बघा, तुमचा देव बदलेल का नाही, पण एक निसर्ग बदलू शकते मला खात्री. फक्त थोडा संयम बाळगा, थोडं थांबा. काळ परिवर्तनीय आहे, तो बदलतोच,
काळ 100% बदलतो. म्हणून परिवर्तन हे संसार का नियम आहे, गीतेने म्हटले, गीताना सुद्धा म्हटले. गीता म्हणजे मुलगी नाही, आपली भगवद्गीता. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल मी नास्तिक बिस्तिक आहे, तसं काय समजू नका. नास्तिक असलो तरी मी अध्यात्माला खूप जवळून अभ्यासलेला आहे. तुम्हाला कुणाला 15वा अध्याय येते का सांगा भगवद्गीतेचा, हात वर करा बघा. म्हणजे मी जर म्हणत असेल, आता म्हणजे तुम्हाला कळू नाही तर नाही कळू नाही, तुम्हाला काय कळतं, कारण का त्याच्यात कुणालाच माहित नाही भगवद्गीतेचा अध्याय, मग मी कसा बी म्हणलं तरी काही जमून जाईल आता. पण आहे तरी कुणाला चोरून माहिती असली तर लक्षात घ्या. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदाविशेष वर्णानी अस्तम वेद सवेदवित. तुम्हाला पूर्ण अध्याय मी अगदी व्यवस्थितपणे, पण माझा विषय थोडा वेगळा का सांगायला तुम्हाला. खरे आता मी जिल्ह्याचा अणीचा अध्यक्ष आहे. मला जर गीता पाठ असेल 12वा अध्याय आणि 15वा अध्याय, 2च अध्याय पाठ आहेत मला. तुम्ही काय करता मग देवदेव करून तुम्ही काय करता, मलाच पाठ आहे समजा. मग खरं आस्तिक आणि नास्तिक कोण हा तुम्ही सांगा विषय. तर मला एक सांगायचं, अध्यात्म हे मानवी जीवनाला आनंद देणारी एक बाब आहे. चला आपले हे सगळे आपल्याला कुठेतरी आनंद देऊन जातात की नाही, आणि म्हणून आपण त्याच्यात मन रोवू. आपल्याला आवडेल ते करा, हे खरं आहे. पण मी मगाच सांगितलं आपल्या आवडीनुसार जीवन जगा. पण आपल्या आवडी निवडताना आपल्या आयुष्याला त्या किती पोषक आहेत आणि हानिकारक आहेत हे मात्र नक्कीच तुम्हाला कॅटेगराईज करावं लागेल. ज्या चुकीच्या आहेत त्याला बाजूला करा, ज्या आवश्यक आहेत त्या नक्कीच घ्या. आता मुख्य विषय आले, असं का होतं. मी काय फार मोठा वैज्ञानिक नाही, पण एक सायन्सचा स्टुडंट जरूर आहे 12वी पर्यंत. तर मला एक सांगायचं तुम्हाला, तुमचा ब्रेन जो आहे, मेंदू, हा 2 गोष्टीनं कंट्रोल केलेला आहे. एक इमोशन्स आणि दुसरं थॉट्स. इमोशन आणि थॉट्स, किंवा त्याला फार तर भावना आणि विवेक हे नाव देऊया. भावना आणि विवेक. जेव्हा तुम्ही कुणाच्या अंगावर जाता, भांडण करता, तेव्हा तुम्ही इमोशनल झालेले असता. म्हणजे तुमच्या मेंदूवर भावनेनं कंट्रोल केलेलं असतं, लक्षात घ्या. त्यावेळेस विवेक तुमचा एकदम दूर झालेला असतो. विचार करण्याची पद्धत, की मी त्याला शिवी दिली तर काय होईल, त्याला मारलं तर काय होईल, सगळी थॉट प्रोसेस बंद पडलेली असते थोड्या वेळासाठी. आणि इमोशननं तुमच्या मनावर आक्रमण केलेलं असतं, आणि म्हणून तुमच्याकडून चुका होतात. आणि त्याच याच्यात एखाद्याने इमोशनला खूपच आणखी महत्व दिलं तर त्याच्याकडून कदाचित कोणाची हत्या होऊ शकते, किंवा तो स्वतःचंही जीवन संपू शकतो या इमोशन्समध्ये. त्या इमोशन इतक्या खतरनाक आहेत, त्यांचं प्रमाण पाहिजे तेवढंच ठेवलं पाहिजे. विनाकारण वाढवण्यात आलं आणि आपल्या हातात आहे. आपण सवयी कशा लावतो याच्यावर. जर आपण इमोशनला आणि विचार करायला शिकलं तर नक्कीच मी जे आता म्हटलं हे कुठं तत्कालिक जे कोणी लोक असं कुठं सुसाईड करण्याचा वगैरे मार्ग अवलंबतात हे बंद होऊ शकतं. कारण त्याची गरजच नाही पडत. का? कारण ती एक प्रोसेस आहे. कोण संपवू शकतं एवढं जीवन तुम्ही सांगा. आपण ते संपल्यानंतर आपण विचार करतो कसं काय नाश केलं असं, कसं याचं धाडस झालं असं, कसं काय करू नये हे आपण विचार करतो. पण त्याच्या मनाला त्यावेळेस ज्या इमोशनचा एक पॉइंट होता, पीक, तो अतिशय टोकाला गेलेला होता. आणि त्यावेळेस जर कोणी त्याला डिस्टर्ब केलेलं असतं, प्रॉब्लेम काय होतो, ही जी माणसं सुटतात ना आणि निघून जातात, त्या काळात त्यांना कोणी भेटतच नाही. त्यांची थॉट प्रोसेस सुरू, म्हणजे इमोशनली ते जेव्हा त्या प्रोसेसकडे वळलेले असतात त्यावेळेस त्यांच्याशी कोणी संवाद साधला म्हणून ते थांबू शकतात. आपण सुद्धा संवाद साधला पाहिजे नेहमीच एकमेकांचे, सगळ्यांचे. मानवी जीवनात त्याची खूप गरज आहे. गेलं तरी तुम्ही मागं काही राहत नाही, कोणाला काही त्याचं देणं घेणं नसतं, फक्त एक माणूस या जगातून जातो एवढंच. पण मी म्हणतो, मगापासून मी तुम्हाला सांगितलं, इतकं चांगलं जीवन जगण्याची संधी आपल्याला आहे. राहिली गोष्ट या स्पर्धा युगाची, ही काय स्पर्धा मी सांगितलं ना. आता IAS IPS जेव्हा अशा गोष्टी करतात त्यांची स्पर्धा कशासाठी होती मग तुम्ही सांगा ना मला. तुम्ही म्हणता ना नोकरीसाठी, तर मग ते तर मोठमोठ्या अगदी 1,00,000-2 लाखाचे पगाराचे हकदार होते. त्यांनी का असं करावं. मी सांगितलं त्याच्यावर जीवन नाही तुमचं. तुमचं जीवन या पुस्तकी ज्ञानावर नाहीये, लक्षात ठेवा. तुमचं जीवन कशावर आहे. तुमचं जीवन हे परफेक्ट माणूस बनण्यावर. ही पुस्तकं फक्त तुम्हाला स्पर्धा युगामध्ये पुढे जायला मदतगार ठरू शकतील, तिथपर्यंत जायला नेऊ शकतील. पण तुम्हाला खरंच जीवन तुम्हाला जगायचंय हे एक माणूस बनतो.
कोणत्या रिएक्शन उद्या विचारणार नाही तुम्हाला कोणी केमिस्ट्री मधल्या, कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नाही सांगणार गणितातला उद्या कोणाला तुम्ही. जेव्हा हे तुमच्या डिग्र्या संपलेल्या असतील आणि तुम्ही प्रॅक्टिकल जीवनात जाल तेव्हा तुमचे संस्कार किती आहे, तुम्ही कसं बोलताय एकमेकाशी, तुम्ही संवाद कसा साधताय जगाशी, हे गरजेचं आहे. ते आजच समाजाला अभ्यासून घ्या. आज केसमध्ये गेलात तर तुम्हाला विचारलं मी कुणाला, मला जरा डॉक्टरकडे जायचं, कोणत्या डॉक्टरकडे जाऊ, मला एक 4-5 डॉक्टरची नावं लोक सांगतात, ह्याच्याकडे जा ह्याच्याकडे, पण 5 सरासरी म्हणतो, 5 म्हणजे 5च नाही पण सरासरी 4, 5, 6. जेव्हा की केसमध्ये 100वर डॉक्टर आहे, मग हे 4-5 डॉक्टरचीच नावं काय आहेत तोंडात, बाकीच्या डिग्र्या बोगस आहेत का? नाही. कदाचित बाकीचे जे आहेत आज फेमस नाही आहेत, ते एकेकाळचे वर्गातले टॉपर होते, आम्ही अभ्यास करणार टॉपर होते ते, आणि हे ज्यांनी आज समाज जिंकलाय, ज्यांच्याकडे लोक जात आहेत, ते कदाचित फार माग बॅक बेंचला होते, ते हुशारीच्या ह्याच्यात माग होते, पण आज त्यांच्याकडे का? त्यांनी आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांना कोणी शिकवलं नाही. ही गोष्ट पुस्तकात नाहीये. तुम्हाला सुद्धा हेच करायचं. तुम्हाला जरी नोकरी लागली तर त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही एक परफेक्ट व्यक्ती आहात हे तुम्हाला सिद्ध करायचं, आणि ते सिद्ध करायला गणित नाही येणार, विज्ञान बी नाही येणार, इतिहास भूगोल बी नाही येणार. तिथं तुमचे संस्कार आणि समाजातून तुम्ही शिकलेला आणि स्वतः समाजातून काय शिकला हे येणार. मुलीसाठी तर खूप गरज आहे. बरंच आपल्याला माहिती मुली ऍडजस्ट होत नाही आणि मग काहीतरी टोकाचे पाऊल उचलतात. का होतं असं? का होतं असं? एकच आहे, तुमच्या क्षमता नाही. तुम्हाला नाही क्षमता होती हो, पण टोकाचं झालं काय करावं? मी मगाच एक विषय सांगितला, थोडं थांबा. किती भयान परिस्थिती असू द्या, फक्त वेट अँड सी, थोडं थांबा. निसर्ग बदलत, पण त्या बदल्यापर्यंत तुम्ही टिकायला पाहिजे ना. त्याच्या अगोदरच तुम्ही काहीतरी कृती करताय, तुमचं चुकताय. तुम्ही थोडं थांबा. मी मगाच सांगितलं, सगळ्यात मोठी ताकद या निसर्गात आहे. तो बदलतोच, समोरच्याला तरी बदलेल, नाही तर तुम्हाला तरी बदलून देईल तो. त्यामुळे फक्त थोडी प्रतीक्षा करा. म्हणून तुम्ही आपण बघतो की आता आपली भारतीय संस्कृती, मी श्रीलंकेत होतो, थोडं चांगलं होतं बघा. तिथं नवरा जातो बायकोच्या घरी, आपल्या सगळ्या जेवढ्या बहिणी त्याचे लग्न करणार तिथंच ज्या तिथं आहे ते, आणि तो मात्र दुसऱ्याच्या घरी जाणार. पद्धतच आहे तिथलं. म्हणजे आपल्याकडे घर जावाईच म्हणतात एक प्रकारे, पण तिथलं सगळ्या जितक्या 3 बहिणी असले तर 3ही बहिणीला त्याच घरी ती काय जी त्यांच्याकडे काही एक घर बांधून द्यायचं असतं, ते एक आड वगैरे तिथं पाण्याचा म्हणजे सुविधा वगैरे ज्या आहेत, आणि मग त्यांचं लग्न असतं. हे पद्धत आहे तिथं सगळं. आपल्याकडे दुसऱ्या घरी जाते, पण आपल्या इथं मुलगी जाते दुसरी. जेव्हा दुसऱ्या घरी जाते तेव्हा मुलीला एक चॅलेंज कोणतं आहे? तिथं दिलेली माणसं काही तराजू नाही इथं की घरात जशी माणसं प्रेमळ होती तशीच तिथं प्रेमाची माणसं भेटली, अजिबात नाही. तिथं वेगवेगळ्या व्यक्तीची, वेगवेगळ्या सवयीची माणसं तुम्हाला भेटणार आहेत. हा काळ खूप टिपिकल असतो. मुलींचा खास करून विवाह झाल्यानंतर 1 महिना, 2 महिने किंवा 1 वर्ष तुम्हाला तिथली माणसं अभ्यासावं लागतात, आणि कदाचित काही पावलं मागं पुढं व्हावंच लागतं. तुम्ही जर नाही माझ्या घरी एवढं होतं, मी नाही, अशी नाही, मी अजिबात ऐकणार नाही, हे चुकीचंच आहे, आणि घरी लगेच आईला की लगेच सुरू नाही जमणार. इथंच क्लॅशेस आहे. आणि जे म्हटलं जातं ना पुन्हा पुन्हा, अर्ध्या मुलींचे संसार त्यांच्या आईच कदाचित सध्याच्या काळामध्ये, आणि हे खरं आहे का? आईनं मुलीला संयम, आणि जी त्यात अपवादात्मक आहे, मी काय असं प्रत्येक आईवर नाही म्हणत, काही आई इतक्या चांगल्या बी आहेत की त्या मुलीलाच सांगतात तुला हे सहन करावं लागेल, संस्कार बी देतात आहेत. त्यांच्याबद्दल आपण नक्कीच मी नमन करेन तशा माता. पण जास्त आई काय झाल्याचा नाही, पण सगळ्यांचं असेल आमचंच कसं नाही, पण सगळ्यांचं तुम्ही बाकीच्यांशी कम्पेअर करून जीवन कधीच जगू नका. आणि मिळालेलं ठिकाण कितीही तुम्ही तपासलं तरी कदाचित तुम्हाला योग्य असंच असेल असं सांगता येत नाही. कदाचित संपत्ती असेल, माणसं नसतील, कदाचित सगळंच असेल, मुलगा चांगला नसेल. कारण मुलं आमची लई हुशार झाली. मित्राला विचारलं कसं बघा, सुपारीचं खांड सुद्धा दोघं तर एकत्रच बसते, सुपारीचं खांड सुद्धा खात नाही. कारण दोघांनी सांगितलं असते एकमेकाचं उघडं करायचं नाही. आणि तिकडं मी म्हणते आई वडील मुलगा चांगला आहे म्हणते, मुलगा एकदम सुपारीचं खाणं सुद्धा. आपल्याकडे बडीशोप सुद्धा खात नाही. आता बडीशोप न खाणं म्हणजे बाकी खाल्लं तर बडीशोप चालते का? विषय हा विनोदाचा, पण खरंच तुमच्याच क्षमता पाहिजे, आणि तुमच्याच क्षमता असेल ना तर जीवन खूप सुरळीत होऊ शकतं. थोडं बदलावं लागेल आपल्याला. माणसं कशी समोरची त्यांना हे पाहिजे ना. काही माणसांनी सन्मानाची बुक केली असते मोठ्या घरची, त्यांना सन्मान द्या, बस पुढे मारोबार तुमची सुद्धा कामं करतील.
खरंच राहू दे म्हणते मी कर, फक्त त्यांना सन्मानानं हो तुम्ही किती छान आहे त्यामुळे बोला ना. गोड बोलायला काय लागते, टेक्निक पाहिजे आपल्याला. आणि हे आता ही मी म्हणून उपयोग नाही, तिथली सिच्युएशन बघून करा, नाही जवळ उलट हे इथंच मी नाही सांगू शकत. उद्या तिथलं घर काय टीव्हीला विचारला का टीव्ही तुम्हाला अभ्यासत असतं, हे सगळं असतं. हा काळ थोडा असतो. आणि मी खरंच सांगतो, आज आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये जे संघर्ष होतात, खास करून नवीन मुलींचे नवीन घरी जाऊन, हे याच मुद्द्यावर होतात. ऍडजस्ट न होणं, अनेक गोष्टी असतात. आणि काही तराजू नाहीये तुमच्याकडं जेवढी श्रीमंती होती बापाकडं तेवढी स्थिती बी असेल, कमी असेल किंवा जास्त असेल, सांगता येत नाही. मला सांगा ना, काय तराजू आहे का ते? अनेक गोष्टी कमी जास्त असतील, आवडीनिवडी वेगळ्या असतील, आपल्याला हे ऍडजस्ट करावं. म्हणजे जी क्लासेस होतात जिथं आपण टोकाचे विचार करतो ते हेच ठिकाण आहे, इथं जास्त हे. आणि मग आपण एकमेकाला न समजून घेतल्यामुळं इतकं चांगलं जीवन जे की आपण खूप पुढे जायला पाहिजे त्याच्यावर आपण कदाचित चुकीच्या निर्णयामुळे आपण हे करतो. आनंदी जीवन जगायला खूप आहे. आणि आजकाल तर प्रसिद्धी माध्यमं भरपूर आलेली. तुम्ही आमच्या काळातल्या मनोरंजनाच्या साधनांचा विचार केला, तुम्ही विचार करू शकणार. डोंगराचा खेळ आला ना तर आम्ही मुलं सगळेच, मुलं असतील नाही तर मुली असतील, गावातल्या त्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा कोवडाच्या झाडाखाली ती डोंबारी हे लावणार. आमचं तेच कसा ते त्या ह्याच्यावर हातोडा मारतंय हे बघणं म्हणजे आमचं मनोरंजन होतं. आणि मुगत जायचं की पुस्तकं खेचत खेचत ते, आणि त्यावेळेस कुणाकडे बॅग बी नव्हत्या, पुस्तकाची धरलेली असेल बघला, इकडून गळते पुस्तक, इकडून सगळ्यांचीच अवस्था अशीच खेड्यातल्या मुलांची. ती एक पिढी होती, सगळ्यात आनंदी पिढी होती. आज बी काही काही पोस्ट सोशल मीडियावर टाकतात आमचे लोक त्या काळची, अशी गोष्ट होती, पण आपण किती आनंदी होतो, खरंच आनंदी होतो. आणि म्हणून जीवन खूप सुंदर आहे. मी तुम्हाला मी सांगतो म्हणून नाही, आणि मी मगा सांगितलं मुलांना, तुम्हालाही सांगतो, परिश्रम करा. आज आपल्याला परिश्रमाची खूप गरज आहे. परिश्रम करण्याची क्षमता जर धरली नाही, नोकरी बिकरी तुम्ही सोडून द्या, होईल ते होईल. मी मगा सांगितलं, फक्त व्यसनाधीनता नका, परिश्रम करा. आणि बघा तुम्ही, मी खात्री देतो, छोटी मोठी नोकरी काय जे असेल तुम्हाला ते करा, जे मिळेल ते करा. आणि परिश्रम मात्र आवश्यक आहे. परिश्रम कुणी करायलाच तयार नाही. 2 एकर जमीन आहे, तुम्ही सगळे बघता, आज एक मजुरीचा विषय येतो नेहमी. परिश्रम हा सुद्धा आनंदाचा एक भाग आहे, आनंदाचा भाग आहे. पण केलं तर आनंद कुठं बी घेता येतो, तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. तुम्ही कशालाही, आता मी ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी केजच्या अनेक आंदोलनामध्ये मी म्हणजे स्वतः हे असतो. केजचं बस स्टँड जे तिथं तुम्ही गेला ते मी कित्येक आंदोलनं करून बस स्टँड ते आज बीड जिल्ह्यात एकही प्लॅटफॉर्म नव्हता आमच्या केज सरकार, ते बनवून घेतलं. उमरी रस्ता असेल, म्हणजे तुम्हाला का सांगायला घ्या ना आनंद. लोक म्हणतात मला काही करमतच नाही, करमत नाही ना, मला वेळच नाही. आता तुमच्याकडे यायच्या अगोदर शेतकऱ्यांना 300 रुपये भाव, आपलं 3000 रुपये भाव दिला पाहिजे उसाला, याच्यासाठी आंदोलन होतं चौकात. सरांना 11:30चा टाइम दिला, मला 15 मिनिट उशीर झाला केवळ त्याच्यामुळे. कारण का, सरांना म्हटलं मी 2 मिनिटात आलो, म्हणलं जरा मला तिथं हजेरी देणं गरजेचं होतं, कारण एक सोशल माझी तिथं गरज आहे, मी जातो. असे 15 ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो मी आज. हे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही का सांगायलोय, तुम्ही सुद्धा असं काहीतरी स्वतःला एंगेज करून घ्या. 15 ऑर्गनायझेशनमध्ये महाराष्ट्रातलं खाजगी कोचिंग क्लासेस आहे. अगदी शिवराज मोठेगावकर साहेब आमचं जे आहे त्याचा मी राज्याचा सचिव म्हणून काम केलं. काल परवा आमची ते म्हणजे 5 वर्ष आम्हाला झाल्यामुळे आम्ही बदलले, ते कोल्हापूरला आता नवीन अध्यक्ष सचिव आहे. तर मी राज्याचा सचिव म्हणून काम केलं पूर्ण राज्य. शिक्षण क्षेत्रात कुठं काय चालतंय मला सगळं जवळून बघितलं, कोणत्या क्लासमध्ये काय चालतंय मी जवळून बघितलं. आणि मी तुम्हाला का सांगितलंय परिश्रम परिश्रम परिश्रम. आज माझ्या अंगावरचे कपडे आहेत ना, मी फक्त तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, हे अहंकार गर्व किंवा मी कोण आहे हे सांगायला नाही, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी सांगालोय. हे स्वतः मीच धुतोय. आज मी लक्षात ठेव, मी स्वतः धुतोय. हे जबाबदारीचं वाक्य तुमच्यासारख्या युवकांच्या पुढे मी बोलतोय, कारण माझा तो छंद आहे, आवड आहे. माझे कपडे मला दुसऱ्याने धुतलेले आवडत नाही. 2 वॉशिंग मशीनच घरी, घरचे बी रागवतात मला, कशाला तुम्ही हे करता म्हणून. म्हणजे आंतरिक गोष्ट सांगतो तुम्हाला, पण माझी सवय बनली. खरं तर एक मला सार्वजनिक का सांगावं लागतं, कुठंतरी तुम्ही प्रेरणा घ्या. का नाही करायचं आपलं स्वतःचं, आईनंच का करावं. बरेचशा आता तुमच्या तर बायका आलेल्या नाहीत आणखी, आल्यावर बघू. पण आज तुम्ही काय अपेक्षा करताय, आई तेवढं कपडे धुवून टाकणं माझी का, तिनं तर आयुष्यभर केलंय मला, आता तिला थोडं जगू द्या. काय बिघडायला, किती वेळ जाईल तुमचा सांगा बरं. कुठंतरी कुणाबरोबर तर मित्राबरोबर चालला, एक अर्धा तास द्या आणि तुम्हाला आनंद काय मिळेल. माझे कपडे मी छान धुतलेले आहेत याची खात्री होईल तुम्हाला. मी घरी पाणी पाहिजे असलं ना कधी, म्हणजे छोटी मोठी कामं जी आहेत स्वतःच्या स्वयंपूर्णता, तो माझा गुण आहे.
हे मी दाखवायला नाही करत पुन्हा, तो आयुष्याचा भाग आहे माझा. जर पाणी मला तात्काळ दिलेलं नसलं कुणी, मी घेतो, काही रागवून वगैरे नाही, मला आनंद वाटतो घेण्यात, किंवा ठीक आहे दिलेलं नाही कुणी तर आपण घ्यायचं. आणि ते म्हणून मला अगोदर बी देतात काही काही वेळा घरचे, किंवा हे उठतील घेतील म्हणून, ठीक आहे ते वेळ, ठीक आहे त्यांना वेळ असेल ते देतील मला. पण मला तहान लागली आणि मी म्हणायचं पाणी द्या, समजा ते तिकडे कामात आहेत, पाणी द्या, मी काय अपंग आहे का? मला हात नाही पाय नाही. खरे अपंग ते आहेत जे मेंटली अपंग, जे मेंटली विचार करतात मी करू शकत नाही ते अपंग आहेत. अपंगाचे व्हिडिओ जरा बघा जरा सोशल मीडियावर. दोन्ही हात पाय नसणारे पूर्ण आपल्या कृती करू शकतात, दोन्ही हात पाय नसणारे, कपडे घालण्यासहित सगळं. जरा घ्या ना काहीतरी आदर्श आणि घ्या ना प्रेरणा अशा लोकांकडून. ही मी माणसंच आहेत, जीवन ते सिद्ध करतायत, पळतायत, धावतायत. जर अपंगाच्या शर्यती बघा कशात, ते ऑलिम्पिक मध्ये या बी शर्यती आहेत. हे किती सुंदर जग आहे. फक्त आपल्याकडे हे जगण्याची उर्मी पाहिजे आणि आपण नाही संपायचं. समोरचा संपला तर संपला, देणं घेणं, आपण नाही संपायचं. वेळ आली तर त्यानं त्याचा विचार करावा, जायचं का बसायचं, आपण का? म्हणून स्वतः कधी विचार करायचा नाही. कारण जे लाईफ आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे ते पूर्ण जगण्याचा आपल्याला अधिकार, आणि या देशामध्ये खूप तशी संधी आहे. म्हणून आपण कधी एक विचार करा की आपल्या जीवनामध्ये आपण कोणतीही गोष्ट करताना परिपूर्णता असली पाहिजे. आणि ही जर तुम्ही केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच कोणती गोष्ट कमी पडत नाही. या जगाकडे बघितलं तर आपल्यापेक्षा खूप गरीब लोक आहेत, खूप गरीब लोक आहेत, खूप. तुम्हाला आनंदी व्हायचंय ना तर एक मंत्र सांगतो तुम्हाला साधा. आता तो वापरला तर मनातून वापरला तर कोणता आहे की तुम्ही बघा तुमच्याकडे काय आहे हे सांगा फक्त, आणि अनेकाकडे ते बी नाही याचा थोडा कधीतरी विचार करा. तुलनात्मक जीवन तर कधीच जगता येणार नाही. कुणीच या अंबानीच्या याच्यासारखं लक्झरियस लाईफ जगू शकणार नाही. परंतु आपल्याला काय हवं असतं, एक चांगलं समाजाच्या तुलनेमध्ये आपण चांगलं राहणं, कपडे असावेत व आपल्याला चांगले, जाण्या येण्यासाठी आपल्याला एखादं समजा असेल, आपल्या कुटुंबाची क्षमता असेल तर ते एक हवं. अशा काही गोष्टी आपल्याला हव्यात खरं आहे. परंतु आपल्यापेक्षा सुद्धा गरीब लोकांचं कसं आहे, ज्याच्याकडे तुम्हाला घर आहे, काहींकडे घरच नाही, आणखी काहीच. तुमच्याकडे स्लॅबचं घर आहे किमान, काहींना पत्र्याचं घर नाही, असे लोक आहेत. कधी कधी आपण तिथं जन्मलो असतो तर मी असा विचार करतो, तिथं जर जन्मलो असतो तर मला हे सामाजिक कामाकडे का वळवलं. हाच तो वाचतोय मला वाटतं सर, यस इथंच शारदा इंग्लिश स्कूलचं उद्घाटन करायचं होतं आणि आडसकर साहेबांनी मला बोलवलं होतं. मी इंग्लिशचा टीचर असल्यामुळे साहेब म्हणले तुमच्या हस्ते उद्घाटन. मी साहेबांना म्हणले सर योगायोगानं तुम्हाला आज मला सांगायला आनंद आहे, हाईच ती वाचतोय बहुतेक पलीकडल्या साईडला, त्यावेळेस शारदा इंग्लिश स्कूल ओपन करायचं होतं. हे काळ होतं माझे इंग्लिशचे क्लासेस, म्हणजे जवळजवळ 18 वर्ष नो चॅलेंज होतं केसमध्ये. कदाचित तुमच्यापैकी कुणाचे वडील, आई वडील जर म्हणले की केसमध्ये मी क्लासेस करत होतो तर ते माझ्याकडेच करत होते, खात्री देतो. दुसरा क्लासेस नव्हता, कुठं जाते. फक्त कदम सर एक होते गणिताचे आणि मी इंग्लिश, दोनच विषय त्यावेळेस. विज्ञान काय तसलं ट्युशन नव्हतं केसमध्ये. म्हणजे का सांगायलो तुम्हाला, का सांगायलो हे की तुमच्या जीवनात तुम्ही परिवर्तन करत असतो. जीवनात करण्यासारखं हे सांगायलो की लोक मी सोडले नाही. थोडा माझी 2-4 संस्था झाल्या असत्या आतापर्यंत केसमध्ये, लक्षात आलं का? जर मी त्यावेळेस, आणि माझा प्रस्ताव होता या शाळेच्या शारदा इंग्लिश स्कूलच्या अगोदर सर मला बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं इंग्लिश स्कूल तुम्ही ओपन करा, कारण माझा इंग्लिशचा क्लास टॉपवर होता. मी भरलं, पण मी भ्रष्टाचाराच्या विरोधात होतो. मी दिला शाळा संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मी ॲप्लिकेशन केलं, पण मी कुणाला काही द्यायला काही गेलो नाही. मला म्हणले तसं असते का, तसं नाही भेटली तरी काय हरकत नाही. आणि माझ्या प्रिन्सिपलमुळे, तत्वामुळे मला भेटली नाही. साहेबांची शाळा आली त्यानंतर मी मग ठरवलं की आता आपण सोशल फील्डमध्ये काम करायचं, आणि मला याच्यात आनंद मिळतो. सगळीकडे पैसे मिळतात तिथंच काम करावं असं काही नाही. केलं मी, पैसे मिळवले मी, ते म्हणजे सामाजिक रीतीने मिळवले. अनेक मुलाने ज्यांनी फीस देत नव्हते मी त्यांच्याकडून उपकार नाही केला, ती माझी वृत्ती होती त्यावेळेची. मी त्यांना एक्सक्यूज केलं, जेवढे मला शिकवायचे शिकवले. आणि फीस बी आमची कमी असायची, 300 रुपये वर्षाची फीस होती आमची त्यावेळेस काही काळ. नंतर 500-1000 झाली काही काळासाठी, पण पहिली 300. केसमध्ये आम्ही 150-300 पासून सुरुवात केली वर्षभराची, फक्त 150 रुपये वर्षभराची अशी बी आम्ही फीस दिली. म्हणजे काय सांगायला तुम्हाला, हे जिथं बघायचं तिथं सगळं तुम्ही लोभ जर घेतला तर जीवनात आनंदी कधीच होणार नाही. अवघड आहे जीवन. लोभ आणि
स्पर्धा या दोन्हीचं कॉम्बिनेशन साधता आली पाहिजे. लोक सोडता येत नाही. तुम्ही लोक सोडला की मग तर सगळं संपलं. त्याला मर्यादित ठेवावं लागते आणि स्पर्धा बी करावं लागेल. पण तिला बी स्पर्धा किती करायची याला बी हे. आणि म्हणून आपण काही गोष्टीत विचार करा. जीवन खूप सुंदर आहे खरंच. आणि बोलत राहा, मैत्री जोडा. आणि मी एक गोष्ट सांगलेली कधी विसरू नका. तुमच्यावर किती कठीण कठीण परिस्थिती असते, किती टोकाची, तुम्हाला वाटतं की आता नाहीच, शक्यच नाही, तिथून पुढंच काही ओपनिंग असते. तिथून पुढंच अहो सिमेंटच्या याच्यात जिथं काही होऊ शकणार नाही तिथून हळूच एक रोपटं वर निघतं गवताचं ओपनिंग. कारण ते शोधतच होतं. जरी सिमेंट असलं, कॉन्क्रीट असलं, कुठंतरी नक्कीच मला वर जायला जागा मिळेल, एक संधी मिळेल आणि तिथंच शोधते. बघा अनेक झाडं रोपटी बिल्डिंगमध्ये आलेली आहेत, वडाची पिंपळाची सुद्धा, काय नाही तिथं, पण ते निघाले वर. आणि किती वेळेस काढा ते पुन्हा येते. काय जिद्दही आहे की नाही सांगा. मग आपण काय एवढं कमजोर व्हायचं? आपल्याकडं तर सगळंच आहे आणि क्षमता आहे आपल्याकडं. म्हणून जीवनाकडे नेहमी आशावादी, निराशावादी नाही, आशावादी. यू शुड बी ऑप्टिमिस्टिक, नॉट पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक लोक आहेत ना, नकारात्मक, मग काय करेल, हे काय नाही, ते काय नाही, काय उपयोग होणार. म्हणून आपण जगलं पाहिजे. आता काही काही वेळा मला थोडं चमत्कार बी येतात. तुमचा विश्वास नाही बसणार. रिद्धिसिद्धी मला वयाच्या 17व्या वर्षी रिद्धिसिद्धी प्राप्त झाली आणि तेव्हापासून मी काही चमत्कार करतो आणि चमत्कार करतो ते करतोच, चांगलेच करतो. आता येता येता सुद्धा मला असं आकाशवाणी झाली, कुठं चाललात? मी म्हणलं अशा अशा कॉलेजमध्ये. ते म्हणले तिथं मुलं तर खूप हुशार आहेत. मी म्हणलं हो, मग मला काय करायचं? ते म्हणलं नाही, पण त्यांनी काही चॅलेंज वगैरे केली, काय करणार? त्यांनी मला चॅलेंज केलं आकाशवाणीला. म्हणले तुम्ही आंघोळ केली का? म्हणलं हो. का विचारला हा प्रश्न? म्हणजे आंघोळ केली का? हो. म्हणजे कोणत्या साधनाने केली? मी म्हणलं लक्ष नाही. ते म्हणजे माहिती का जगात किती साधनं आहेत लक्ष? म्हणजे एवढे प्रश्न कशासाठी मला? त्यांनी सांगितलं नाही पण मला सांगा ना. म्हणले तुम्हाला माहिती का? मला नाही माहिती, तुम्ही सांगू शकता का? त्यांनी हो म्हणले. म्हणलं किती आहेत? तर ते म्हणले 3556. 3556 प्रकारच्या अंगाची साबण आहेत. मला माहित होतं आकाशवाणी. मी म्हणलं मला काय व्हावं? तर म्हणले व्हावं नाही, आता तुम्ही जिथं चाललात ना त्या ठिकाणी तुम्हाला एक खास मी गिफ्ट देणार. मी म्हणलं काय? तिथल्या मुलांनी कोणत्याही साबणाचा वास मागितला जगातल्या, केजच्या सोडा, केज मधल्या तर सोडून द्या, जगातल्या कोणत्याही साबणाचा वास मागितला तर तुम्ही देऊ शकाल? मी म्हणले शक्य काय? ते म्हणले हो. म्हणलं खरंच मागितला तर देऊ शकाल? म्हणलं फेल तर नाही ना जाणार? त्याने सांगितलं नाही. चला या तुम्ही. आता मी बी चॅलेंज करतो तुम्हाला, तुम्ही कोणी बी यायचं आता आणि जगातल्या कोणत्याही साबणाचा वास ना. सर एक खुर्ची ठेवायची, एक खुर्ची, एक खुर्ची या. चला कुणी बी लवकर यायचं. मुलीपैकी 3 आणि मुलापैकी 3, संख्या म्हणून 2, मुलापैकी 2 आणि मुलीपैकी 3. कुणी या, लवकर आलं तर ठीक आहे संधी. चला मुलापैकी अगोदर या, लवकर संधी पुन्हा जाईल. लवकर या, लवकर चला प्लीज, लवकर या. त्याचा वेळ असतं ना का पुन्हा ती येत नाही. थांबा एक बस. काय नाव तुझं? आकाश. आकाश. आकाशाचा रंग कसा नाही? निळा. निळा. अरे हो निळाच आहे बाबा. सवय किती बोलाय? 5 6 आणि 5च आहेत नाही. आपण काय करतो, कोणी जोरात बोललं ना, आकाश सांग तुला कोणता साबण पाहिजे, जगातला कोणताही माग. सिंथॉल. ओके सिंथॉल. कोणत्या रंगाचा? 2 आहेत सिंथॉल. रंग कोणता? गुलाबी. ओके सिंथॉल. गुलाबी आहे का? 1 2 3 सिंथॉल. यस. हे घे आकाश, हा घे सिंथॉल. आला काय सांग? यस. आणखीन एक जण या. आला तर हो म्हणा, खोटं बोलायचं नाही कोणाचं. चला
हा ओके पृथ्वीराज. आजकाल नाव वेगवेगळी राजकारणात तुम्ही बरीच आहे. पृथ्वीराज कोणता सा डेटॉल. डेटॉल ओके. डेटॉल मध्ये पांढरा आहे कलर. कलर कोणता पाहिजे? ऑरेंज ओके. मला तरी कुठं माहिती आहे ते म्हणते ते मला देणं गरजेचं आहे पण कारण ते आकाशवाणीने सांगितलं. डेटॉल 1 2 3 यस. हा घे डेटॉल. पृथ्वीराज खोटं बोलायचं ना. यस. असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. काही लोकांच्या नाकाच्या सवयीचा सर्दी झालेली असते किंवा कायमच्या काही काही ना संवेदना कायमच नसतात. ते असं होऊ शकत नाही. कारण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतोय. वाच आला पाहिजे. सेकंड चान्स 1 2 3 हा घ्या. देखो नीट जवळून घे. यस. फक्त पृथ्वीराजला साबणाचा आला. डेटॉलचा असा येऊ लागलाय. काही काहीच्या नाकाच्या संवेदना कमी असतात. चला आणखी कोण आहे? बरं मुली भेटली आज. बरं हे तू आता झाला ना तू नाही झाला. कोणता पाहिजे? प्रज्वल कोणता साबण पाहिजे? हा मेडिमिक्स. मेडिमिक्स तर काय हरकत नाही. प्रज्वल पहिल्याच याच्यात हो म्हणला पाहिजे. बघा आता मेडिमिक्स ओके 1 2 3 यस. हा घे मेडिमिक्स. करेक्ट. मेडिमिक्स यस करेक्ट. आणखी या मुलीपैकी एक जणी असं वेळ जास्त व्हायला मला दुसरे दोन चला लवकर या. लवकर या लवकर या. काय नाव आहे? प्रतीक्षा कोणता साबण? माझे पण त्यांच्या आहे या मला त्या ह्यांनी सांगितलेले यादीत आहे ते सगळं बरोबर आहे. पण आता मुलासाठी खोटं बोलायचं. आला वास तर हो म्हणायचं आणि तो आहे फक्त हो म्हणायचं का नाही खोटं बोलायचं खरं हे तुझ्या हातात. 1 2 3 यस. तुझाच साबण नाही आला तर मला सांग. करेक्ट. यस करेक्ट. आलाच पाहिजे. ती खोटं बोलत नाही ना म्हणून. चला आणखी पुढे आहे का? एक जण या लास्ट. एक लास्ट कोणता साबण पाहिजे सांग. ओके हा पतंजली. हा हे आहे आपल्या जवळच्या यादीत आहे. पतंजली 1 2 3 आला तरच हो म्हणायचं. खोटं अजिबात बोलायचं नाही कारण मला ते आवडत नाही. येस पतंजली. येस पतंजली करेक्ट. यस करेक्ट. बघा आला. दुनिया चुकती है. हे बघा हा सायकोलॉजिकल आस्पेक्ट. ठीक आहे. काही हो म्हणलं नाही म्हणलं सोडून द्या. एकच साबण माझ्याकडे. गेली 30 वर्षामध्ये एक मिनिट गेली 30 वर्षामध्ये एक मिनिट तुम्हाला थोडं सांगतो. एक मिनिट प्रयोग बघण्यापेक्षा मागचं महत्वाचं आहे. हा प्रयोग मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्याख्यानामध्ये नेहमी करत आहोत. कधी फेल गेलेलो नाही कधीच नाही. आणि जर जायची चान्स दिसले की मी सावरून येतो बरोबर. एकदा त्याला झाले असतील 18-19 वर्षापूर्वी दाभोळकर सर तर मला खूप जवळून हे म्हणायचे की तू असलं पाहिजे. कारण मी त्यावेळेस खूप आता तरी कमी करायला त्यावेळेस मी खूप ऍक्टिव्ह होतो अगदी सगळ्यापेक्षा. तर हा प्रयोग मी युसुफ वडगाव आपला आहे ना तिथं डीएडची मुलं सगळी एकत्र होती आणि त्याच्यासाठी सेमिनार होता. डीएडच्या मुलं 200 मुलं मुली होते आणि तिथं माझा कार्यक्रम ठेवला होता. हां मग कार्यक्रम सुरू झाला. हा प्रयोग
मी जरा नवीनच होतो जरा, आणि पहिल्यांदा तो प्रयोग सादर केला. विज्ञानाचे एक सर असेच बसले होते विद्यार्थ्यासोबत, तेच आले उठून. मी म्हणलं ना या, आले की ते म्हणले सर आता जसा पृथ्वीराज म्हणला ना तसं ते म्हणले नाही आला. मी म्हणलं आता त्यांचं तर खरंच आहे, त्याचं बी खरंच होतं. मी म्हणलं करायचं काय. बघा तुम्ही जेव्हा विचार करता ना तेव्हा मन साथ देते. माझ्या एकदम लक्षात आलं. म्हणलं बघा सर, कधी कधी लई मी सिरियसली बोललो, काही लोकांना सर्दी होते आणि काही लोकांच्या नाकाच्या संवेदना कायमच्या कमी असतात. आता सरांना काय वाटलं, एवढे मुलं मुली बसले यांच्या पुढे मला नाकाच्या संवेदना कमी म्हणले अवघड आहे. सरांना कसं तरी वाटलं. म्हणलं तरी एकदा देतो तुम्हाला, एकदा. त्यांनी मोती मागितला होता, मोती. मी म्हणलं एकदा देतो सर, आणखी वास तर येत आहे, तुम्हाला बहुतेक नाकाच्या संवेदना कमी त्याच्यामुळे येत नाही. सर म्हणले तसं काय झालेलं नाही. म्हणलं झालं असो नसो तुम्हाला नाही कळत ते, म्हणलं ते झालेले. सर कसं करते नाही, एकदा जातो मी. जसंही दुसऱ्या सरांच्या नाकाच्या जवळून हात बाजूला केला, सर कसं करते आला. म्हणलं मला एवढाच पाहिजे. ऍक्च्युली साबणाचा त्यांनी एकानं सांगितलं, एक दोघा जणांनी उत्तर बरोबर दिली. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला, तर साबणासारखा वास येते पण आमचा साबण, हे बरोबर होतं उत्तर. आणि त्यांनी दिलेलं उत्तर बी बरोबर होतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आता तुम्ही इथं बोललात तेवढं तरी, तुम्ही वैज्ञानिक फील्ड मधले थोडी मुलं आहेत, थोडा विचार केला असेल किंवा कदाचित तुम्हाला, पण याच्यात होतंय काय, एक कॉमन सेन्स असतो माणसाचा, आणि त्याच्यात त्या प्रेझेंटेशन करणाऱ्याची कलालय असते. वयस होणारच असं मुलं त्यांना वाटतं काहीतरी असतं. आणि आमच्याकडं पहिल्याला फक्त कव्हर करायची गरज आहे. पहिले 2 हो म्हणून गेले ना, तिसऱ्या नुसतं लाईन लावून जाते. त्याला काय वाटतंय, पहिले 2 हो म्हणले म्हणून आपण कशाला राही म्हणायचं. त्याला इच्छा नसताना मी ती कसं करताय कशाला बोलावं. आणि त्याचा उपयोग आम्हाला काय होतो, एक लक्षात घ्या, इथं प्रयोगाचा विषय नाही चाललेला. हे जर मी गुपित ठेवला असता आणि हा प्रयोग जर मी यशस्वी करून दाखवला असता, त्यात दोघांनी हो यस म्हणले असते, बाकीच्याने बी यस म्हणले असते. तुम्ही इथं जे बाकी बसला, तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहेत का त्याच्यातला, आहे का सांगा. तुम्ही त्या 5 जणांच्या चुकीमुळं तुम्ही सगळे काय झालं असतात, दिशाभूल झाला असतात का नाही. आणि केज मध्ये जाऊन घरोघरी काय सगळं सुटलं असतात, भोसले सराकडे काय मी करू शकते. अर्धा प्रचार माझा इथं झाला असता का नाही. आणि मला कोणाला किती फसवायचं हे काही कारण होतं का, पुन्हा मी फसू शकलो असतो. उद्देशावर अवलंबून आहे म्हणून हा प्रयोग असा होता. लक्षात आलं का. याच्यात फक्त काय, एक सेंट असतो सगळ्या सापणारा कॉमन, आणि आपण विचार करत नाही, आपण चित्र तयार करतो. मी दोनदा काय म्हणतो, कोणता पाहिजे ते म्हणते डेटॉल ना, हा तो कलर रंग मी का करतो, त्याच्या डोक्यामध्ये मी डेटॉलची इमेज तयार करतो. ते सगळं विसरून जातात. आपला साबण डोक्यात घेऊन बसते आणि त्याला पाहिजे तसा सेंट, तर सगळ्या साबणारा एक कॉमन सेंट असतो, ते जुळून घेते पटकन लगेच. ह्या चुकीमुळं भोंदूगिरीमध्ये या प्रयोगाला खूप चान्सेस आहेत. हे भोंदू लोक आहेत ना, आता तुम्ही विश्वास कुणावर ठेवणार, आपल्या सहकार्यावर ठेवणार ना, माझ्यापेक्षा कुणावर ठेवणार. जे 5 माझ्याकडे आले, ठीक आहे, त्यांची दिशा म्हणून मी केली, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार, बरोबर आहे. आता आणखी एक प्रयोग दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी काही सर 2-4 मुलांकडे द्या, आणि ज्यांच्याकडे पेन आहे तुमच्या आवडीचा काही पदार्थ घ्या, ज्यांच्याकडे पेन आहे त्याच्यावर लिहा, काही लिहा, आपल्या आवडीचा एक पदार्थ लिहा आणि चौकोनी घडी घालून द्या लवकर. आपल्या आवडीचा काही पदार्थ लिहा, हॉटेल मधला काही लिहा, हॉटेल मधला कुठला पदार्थ लिहा, लवकर द्या, वेळ घेऊ नका, पुन्हा घेणार नाही मी चिठ्ठ्या. ज्यांना लिहायचं ते लिहा, ज्यांना लिहायचं ते लिहा पटपट, आणि चौकोनी घडी करा आणि इथं आणून द्या, ठीक आहे ना. आता एक प्रयोग ओपन करून दाखवतो, थोडा एक प्रयोग आहे ते ओपन करून दाखवतो. 1 मिनिट लक्ष इकडे द्या. हे ओपन दाखवायचं मी तुम्हाला, ओपन दाखवायचं, हे अगोदर ठेवून दाखवायचं, हे अगोदर आम्ही तयार करतो. इकडे बघा, हे बघा महाराज लोक असतात ना, हे सत्य साईबाबा करत होता हा प्रयोग, चाकूरचा सत्य साईबाबा. विशेष म्हणजे हा बाबा सगळ्या राजकीय लोकांचा गुरु होता, मोठमोठ्या विलासराव देशमुख असतील किंवा यांचा गुरु होता, आणि तो हा प्रयोग करायचा. नीट बघा. आता मी तुमच्या देखता चेन ठेवली वेगळी गोष्ट आहे, पण मला वेळ नव्हता म्हणून मी इथे ठेवली. महाराजाचे कप हे असे नसतात, त्यांचे गोल असतात, बटन वगैरे नसतात तिथे, लक्षात आलं का तुम्हाला. आणि या ठिकाणी चेन ठेवली जाते. महाराज असा भजन करत येतो,
ठीक आहे ना. लोक तल्लीन होतात, भजन आणखी करतात, मोठमोठ्यानं भजन करतात. महाराज असा हात करतो, लक्षात घ्या, असा हात करतो महाराज, ठीक आहे ना. प्रॉब्लेम झाला, चेन खाली गेली. तर इथून काय होत आहे, इथं चेन आहे माझ्या हातात, ठीक आहे ना. असं मी हात करतो, चेन हातात येते, की लगेच देतो. तुम्हाला काहीच लक्षात येत नाही. तुम्ही म्हणता आता महाराजाचे हात कसे होते, म्हणजे खाली होते. तर अशा प्रकारचा हा प्रयोग लक्षात आला ना. तुम्हाला दाखवलं असतं, चेन थोडी स्लिप झाली खाली, त्याच्यामुळं ते तुम्हाला हातात म्हणजे या ठिकाणी त्याला प्री प्लॅन सगळे करावं. आणि 2-4 चेन इथं बांधून ठेवलेले असतात टाके मारून. हळूच ते बोलता बोलता व प्रबोधन करता करता बोलता बोलता एक टाका काढला जातो, चेन ढिली होते, इथं राहते चेन. पुन्हा चेन जड असल्यामुळं तो असा करतो हात, आणि नुसता एक हात खालून आपल्या इतक्या चलाकीने हात खाली करतो की जड चेन असल्यामुळे बरोबर हातात येते आणि तो प्रयोग यशस्वी केला जातो. हा एक प्रयोग आहे. खूप प्रयोग आहेत. पाण्यावर दिवा लावण्याचा असेल, म्हणजे हे का मुलींना आज मी सांगालो या निमित्तानं, कुठली करणी भानामती काही या जगात नाही. तुमचं मानसिकता किमान या क्लासमध्ये बसलेल्या, या हॉलमध्ये बसलेल्या मुली जरी याला पूर्णपणे तयार झाल्या तर तुम्हाला कुणी फसवू शकणार नाही जगात. लक्षात घ्या, अजिबात नाही. कारण हे जग फसवायला तुम्हाला पावलोपावली तयार. एक गोष्ट सांगतो आणखी, शिक्षणात आणि काय फरक असतो. एक अंबेजोगाईच्या जवळ एक गाव आहे भारज म्हणून, भारज. त्या ठिकाणी कराड सर, योगेश्वरीचे, कारण माझ्याबरोबर ही टीम, माझी प्राचार्य डॉक्टर DS थोरात सर, हे आम्ही एकत्र काम करतो. तिथं कराड सर, संताराम कराड म्हणून आहे, आता रिटायर झाले तिथल्या योगेश्वरून. आम्ही सरांनी एकत्र, सरने मला कॉल केला, सर म्हणले यायला पाहिजे तुम्ही, आपण दोघांनी जायचं जरा इकडे. तर भारज या गावी गेलो. केस कशाची होती, एका मुलीच्या अंगात येत होतं दररोज, अंगात. आता आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे की अंगात येणं म्हणजे शक्यतो अशिक्षित मागास समाज जो आपला आहे, ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, यांच्याकडे होतं. पण हे कळलं की MA मराठी झालेली पोरगी तिच्या अंगात येते. आम्हाला तर धक्काच बसला. MA मराठी झाली आणि लग्न बी झाले तिचं, आणि तिच्या अंगात येईल म्हणली. त्या गावातले ती काय सांगायली, कुणाला काय असं तसं काही बरंच, म्हणून आम्हाला ते कॉल आला. गेलो तर सर, मी गेलो, नीट ऐका. गेल्यानंतर सर म्हणले, गेल्या मुलीला सरांची ओळख होती, माझी नव्हती. सरांना बघितल्या, कारण तिला माहिती होतं की सर अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करतात. सर सिनियर आहेत, पण मी जिल्ह्याचा अध्यक्षच त्यांनीच मला बनवलं होतं सरांनी, म्हणून मला त्यांनी बोलवलं होतं. तर सर म्हणले, ती मुलगी हळूच पाणी दिलं आम्हाला. तिची सासू गेली होती शेतात, मुलीनं पाणी दिल्या म्हणली, सर थोडंसं बोलायचं. तेव्हा कराड सर म्हणले, बघा बरं काय म्हणतात त्या. तर त्याने साईडला घेऊन म्हणले, सर मला माहिती आहे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनच आहेत म्हणून, आणि तुम्ही माझ्या अंगात येते ना, कसं काय माहिती. म्हणजे माहिती मला, सर आहेत म्हणजे त्याच्या विरोधात काम करते ते मला माहिती. बरं मला तुम्हाला सांगायचं म्हणजे, लई ती घाबरल्यासारखी झाली. म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करते, नीट ऐका, मध्ये इकडे लक्ष, तंद्रीत नाही जाऊ, काय सगळ्या रात्री तुमच्या सांगायचं लक्ष इकडे द्या. थोडं 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. मी जास्त काही वेळ घेणार नाही, कारण मला माहिती किती बोलायचं असतं. मगाच सांगितलं तुम्हाला, तुमचा मूड आहे तेवढंच मी बोलणार, कारण जास्त बोलले की काय होतंय, तंद्रीचं जाऊ द्या. काय मी तर पुन्हा नकोसच असतंय, ते वेगळं आहे. ते लई हे आहे. एक कवी असा देत राहिला, कविता गात राहिला, त्याला वाटलं लईच ऐकायला कोणी, म्हणून हळूहळू गेले निघून एक. त्याला लक्षात येईना की थांबावं म्हणून. ती म्हणायचा, राहिलेले किती माझे फॅन, राहिले एकच. तर याचं सुरूच म्हणला, तुम्ही माझे खूप भक्त आहेत, खूप माझे चाहते, एक शेवटच्या 2 कविता ऐकतो आणि आपण थांबू. ते म्हणला अजिबात नाही. त्याचा मी संयम गेला. ती म्हणला, मी काय तुमच्या कविता ऐकायला नाही थांबलो, तुम्ही जी उभा राहिला तर सतरंजी माझी, तेवढी वेळ मी काही येऊ देणार नाही. तर त्या मुलीनं सांगितलेली कहाणी नीट ऐका जरा, मुलीनं. आणि ही रिअल स्टोरी आहे, ही कहाणी नाही सांगत, कल्पना जोडून काहीतरी. स्वतः मी केस स्टडी केलेली गोष्ट, त्या मुलीने सांगितलेली गोष्ट नीट ऐका. मला म्हणली, सर मी शिकलेली आहे, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी, आणि मला खात्री आहे, मला माहिती आहे की अंधश्रद्धा असते. माझी समस्या काय समस्या आहे, तर तिने सांगितलेली गोष्ट नीट ऐका. ती म्हणली, माझं नवीन लग्न झालं, मी या घरात आले, माझी सासू इतकी मला टॉर्चर करत होती, दररोज शिव्या द्यायची, दररोज भांडायला उठायची,
मला नको नकोसं झालं होतं. घरी आईवडिलांना कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. त्यांना किती दुःख होईल आपल्या मुलीला चुकीच्या ठिकाणी दिलं. म्हणून एक दिवस मी विचार केला की जीवन संपवायचं. हे जीवन संपवायचं विचार मनात घेणारे लक्षात घ्या ही गोष्ट नीट. म्हणली मी ठरवलं होतं आत्महत्या करायची त्या दिवशी, पण शेजारणीकडं धुणं धुताना नदीला गेलो होतो योगायोगानं. आणि खेडेगावात नद्या असतात. म्हणली तिथं तिला सांगितलं की मला राहायचं नको आता जीवनात. तेव्हा ती म्हणली तू वेडीस, असं नको करू. बघा संवाद किती महत्वाचा नीट बघा. आता इथं संवादाला बी महत्व आले आणि रिअल स्टोरी सांगायला तुम्हाला. ती म्हणली कशाचं काय काय उपयोग आहे असलं जीवन जगून. आईवडिलांना कळलं तर त्यांना बी खूप त्रास होईल, त्यापेक्षा मेलेलं बरं, कारण हे लोक काही सुधारणार नाही. ती म्हणली नाही तू एक काम कर माझं ऐक. ती म्हणली काय करायचं. आज आहे म्हणली मंगळवार, तू काय कर घरी जा थोडं जीव. मला माहिती म्हणली मी जुनी आहे इथली, तुझी सासूले धार्मिक आहे, 100% काहीतरी बदल. म्हणली त्या दिवशी गेले मी घरी आले सर, अंगात आणलं, सासू पळतच आली. माय अंबाबाई बरं झालं माझ्या घरात आली. पाया पडली अगोदर तर पाया पडली आणि म्हणली दुसऱ्या दिवशीपासून एवढा चमत्कार झाला की आहो जावो बोलायला का तर देवी ना. राव द्या भांडे, राव द्या धुणं मी करते. काय म्हणली तिनं काय सगळं मला बदलच वाटायला लागलं. आणि म्हणून म्हणली मग मी सुरू केलं मंगळवारी बी आणि शुक्रवारी. एका शुक्रवारी तर म्हणजे अंगात आणलं आणि हे आमचे बाहेर आले हे. आणि म्हातारी म्हणली सासू हे इकडे पड पाया पड. म्हणली नव्हतं घ्यायचं सर मला पाया पडू, काय करू खरं बोलायला जावा तर मी पुढे आणखी माझ्या मागे लागले असते, त्याच्यामुळे मी घेतलं पाया पडून. म्हणली तुम्हाला एवढंच सांगते म्हणली हे माझं संपलं, जरा बरं झालं की मी दुसऱ्यालाच सांगणं खोटं होतं. आता काही तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. तिला म्हणलं तुझ्या अंगात असंच येऊ द्या, आम्हाला एवढी काही नाही म्हणलं. अंधश्रद्धा निर्मूलन करायची, तुझी समस्या महत्वाची, तुझं जीवन महत्वाचं. तिला आम्ही शाबासकी दिली आणि खरोखर तुम्हाला सांगतो नंतर आम्ही तिचा सत्कार केला. ते पण जास्त आम्ही ते डिस्क्लोज केलं नाही, ओपन केलं नाही. का त्या घरच्याला जर समजलं तर तिलाही मूर्ख असतं, म्हणून तिला वेगळ्या नावाखाली एक आदर्श मुलगी अशा नावाखाली तिचा सत्कार केला अंधश्रद्धा निर्मूलन. मला एकच सांगायचं तुम्हाला, चेंजेस होतात, फक्त तुम्ही जरा संवाद साधा. कुठलीही गोष्ट बदलू शकते. त्याच मुलीनं जर त्या दिवशी कोणाशी संवाद नसता केला आणि आपलं जीवन बदललं असतं तर कदाचित ती निघून गेली असती या जगात. हे जग खूप सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. तुम्ही फक्त जगण्यासाठी आपले मार्ग शोधा. या निसर्गाकडे बघा जरा, काय काय गोष्टी, मुंग्याकडे बघा, प्रत्येक गोष्टीकडे बघा. जिद्द चिकाटीची उदाहरणं निसर्गाने आमच्या पुढे मांडलेली आहेत. त्यांच्याकडे जर बघितलं तर आम्ही खूप खूप काही अनुभवी होऊ शकतो. पण सकारात्मक बघा, मी म्हणाल म्हणून केवळ ऐकायचं सोडून द्यायचं म्हणाल तर नाही. आजच्या माझ्या भाषणातून किमान तुमच्यापैकी 5% मी 95चा आत्ताच भरोसा देत नाही, कारण ही लई संख्या लई इकडे बी टाळ्यावाजी होती, तिकडे बी टाळ्यावाजी होती. बांधावरची काही लोक असतात, बदलत बी नाहीत लवकर आणि इकडे काही पटकन बदलून जातात. ते 5% मी ग्राह्य धरतो, जास्त असतील तर आनंद येतो. आणि म्हणून तुम्ही एक सकारात्मक जीवन जगा. जिथं जिथं आमच्यासारख्यांची गरज पडते मार्गदर्शन, तुम्ही नक्कीच बोला, संवाद साधा. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आपण मार्ग शोधायचा प्रयत्न करू. खूप लोक आहेत आमच्यासारखे, खूप, जे की तुम्हाला वेळोवेळी मदत करू शकतील आणि अशा संकटातून, वैचारिक अडचणीतून तुम्हाला बाहेर पडू शकतील. तुम्ही लिहिलं का त्याच्यावर कागदावर? द्यायचं. चौकोनी घडी घातली, द्या लवकर. दे. काय काय लिहिले की किंवा आता मला काय माहिती. उघडत नाही, कुणी म्हणे उघडत नाही. आता चिठ्ठ्यात काय लिहिले ते वाचणार. पहिली चिठ्ठी घेतो मी. सगळ्यांच्या नजरा होत्या ना. एक चिठ्ठी मी उघडलेली, कुणी बघितली? कुणी बघितली? बघा किती चालक आहे. बाकी सगळे आंधळे, काय खोटं मी कमी बोलणार असं असतं. काय ब्लेम करायचं बघा, मी थोडी आता मी बोलतो बघा. अंदाज येतात काही अंदाज येतात. वा रे वा.
हा इंद्रदेवाकडे. इंद्रदेवाकडं नाही नाही महत्वाचं आहे. हा नाही केस मध्येच आहे. हा मी घेतली आता चिठ्ठी घेतली. काय लिहिलंय हॉटेल मधला? काय गुलाबजामुन कुणी लिहिले? उठा लवकर. गुलाबजामुन कुणी लिहिले? उठा लवकर. कुणी लिहिलंय? काही लाच देते आता काय करू. गुलाबजामुन. हा दुसरी घेतली. आता तर उठावंच लागेल त्यांना 100% नक्कीच. बिर्याणी. उठा लवकर. बिर्याणी लवकर उठा. बिर्याणी कोण आहे? बिर्याणी. ओके आता मी काय सांगू? काय लिहिते? बिर्याणी लिहितील, मटण लिहितील. कलाकंद. उठा लवकर. कलाकंद लवकर उठायचं. कलाकंद टाळ्या वाजवा. कलाकंद. मगाची बिर्याणी मराठीत होती आणि आताची बिर्याणी इंग्लिश मध्ये. उठा लवकर. उठा लवकर. कोण आहे ते? उठायचं. मी सांगितलंय उठायचं. मराठीचं अक्षर चांगलं नसेल. इंद्रदेवाला मी वाचता येईल. इंग्लिश मध्ये ट्रान्सफर करा. ट्रान्सलेट करा. काय हरकत नाही. वडापाव. उठा लवकर. वडापाव. उठा लवकर. नाही लिहिलं? दाखवलं का? हँडरायटिंग तपासलं. वडापाव कोणी लिहिलंय मुलीपैकी? उठा लवकर. यस. काय डोसा. डोसा. उठा लवकर. यस. आता इंद्रदेवाला वाचता यावं. माझा काय मंचुरियन. उठा लवकर. मंचुरियन. यस. नाही लास्ट आहे. लास्ट एक आहे. हे सगळे आज चायनीज सगळं लागतं यांना. नूडल्स. यस. बघा नूडल्स. मला वाटतं एक चिठ्ठी मीच झाली. कुणाची तरी. पेढे कोणी लिहिले? पेढे. उठा. पेढे. यस. बघा सांगितलं लहान पोरांचा प्रयोग. दुनिया झुकती आहे. प्रेझेंटेशन कला लय महत्वाची. खोटं बोल पण रिटून बोल. काय केलं सांगतो. नीट ऐका. हा प्रयोग कधीच माझा फेल जात नाही. पहिलं मला काय करावं लागायचं? सुरुवातीला मी जायचं सरांना सांगायचं. एक मुलाला बोलवा सर. त्याला सांगायचं तू काय कर नारळ घ्यायचं सांगायचं. मग सुरुवातीला कोणती चिठ्ठी? नारळ. माझा प्रयोग यशस्वी होत होता. पुन्हा माझ्या लक्षात आलं जास्त करून गुलाबजामुन. काय लिहिते? मग मी सांगायचं बंद केलं. डायरेक्ट जातो आणि लिहितातच. एखादा आजच्या जसं प्रयोगात जरा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम काय झाला? कसे उठते? लिहिलंच नाही तर उठायचं काय सांगू? पण मी कसं म्हटलं काय याला काय अर्थ नाही. एक तर लिहिताना पुन्हा उठत नाही उगच. पुन्हा आणखी त्यांना दम द्यायचा. बघा ना कसं सामावून कसं घेतलं. आता कोणी लिहिलंच नव्हतं गुलाबजामुन पण लिहितात. आणि समजा लिहिलं असतं तर तो उठत होता की मला तेवढाच फायदा होत होता. पण ते आज लिहिलंच नव्हतं. तरी मी काय म्हणलं बघा असं काही उपयोगाचं नाही. तुम्ही लिहिताना लाजता उठत नाही. मग तुम्हाला मी कसं खरंच लाजून उठलं नव्हतंच. मग मी काय केलं? पहिली चिठ्ठी घेतली. बघा नाही ते मला माहित नाही काय लिहिलं. मी काय म्हणलं गुलाबजामुन उगाच की कोणी उठलंच नाही. मी काय केलं? आता नव्हतंच गुलाबजामुन. उठलं नाही. मग मी काय केलं? चिठ्ठी उघडली आणि तुमच्याकडे रागाने म्हणलं त्याला काय अर्थ? तुम्ही उठायला पाहिजे. ह्याच्यात वाचून घेतलं ना आता. बिर्याणी. काय लिहिलं होतं त्यात? बिर्याणी. गुलाबजामुन नव्हतं ते. हे ठेवलं. आता दुसऱ्या चिठ्ठीत मला सांगायची गरज आहे का? बिर्याणी. पहिल्यातली वाचून घेतलेली बिर्याणी ह्याच्यात सांगतो आता. बिर्याणी. आता बिर्याणी. पुन्हा त्याच्यात काय होतं? समजा आंबा. ही ठेवली. पुन्हा तिसऱ्या ह्याच्यात आंबा. ह्याच्यातलं त्याच्यात. प्रयोग यशस्वी. किती सोपं आहे. अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरल्या जातात
आणि याच ट्रिक समाजाला दिशाभूल करतात आणि आपण उड्या मारत राहतो. काय आपण कधी आपला विवेक वापरत नाही, आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन वापरत नाही आणि आपण समोरच्या व्यक्तीच्या याच्यावर बसतो. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतंय मी मग बोललो होतो जास्तीचं उपयोगाचं नसतं, कारण आता हळूहळू तुम्ही तंद्रीत झाले आणि मग काय मी बोलू तसं मला इच्छा होती तुम्हाला वेगळे काही विषय होते माझ्याकडे, पण एकाच वेळी सगळे विषय हँडल करता येत नाही. मी उगा अंधश्रद्धेचा 1-2 प्रयोगाचं तुम्हाला उगा आज तुमच्याशी एक माहिती असावा जग कसं आहे याचा एक अंदाज यावा म्हणून हे सादरीकरण थोडंसं केलं. आणि अशाच असतात गोष्टी, तुम्हाला कळत नाही तर त्या चमत्कार असतात, कळत नाही तर चमत्कार, आणि कळल्या की आता इथून पुढे तुम्हाला कुणी जर हा प्रयोग केले, मी केलेले, तुम्ही सांगणार आम्हाला माहिती ते कसं करतात, बरोबर आहे का? पण जर तुम्ही पहिल्यांदाच असाल कुठंही, आणि जग पहिल्यांदा असते, खेड्यागावातील लोकांना काही माहित नसतं, अशा काय ट्रिक्स असतात त्या, आणि मग ते त्याला चमत्कार म्हणतात आणि आपण बळी पडतो समाज. विद्यार्थी मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, मी मग बोललो तुम्हाला, व्यस्त जीवनामध्ये खूप काही करा, तुम्ही जिथं असाल तिथून करा, आणि नोकरी शिक्षणावरच लागते सोडून द्या. उद्योग वेगवेगळ्या क्षेत्रात, कदाचित तुमचं अनेकांचं करिअर या क्षेत्रात नसेल, काहींचं असेल जे एज्युकेशन घेतलंय त्याच्यात तुम्ही वेगळंच काहीतरी करत असणार आहेत नंतर. आता जे करायला ते कदाचित नसेल तुमचं, वेगळंच करा. आणि आम्ही बघितलंय जे शिकलेले आहेत ना नंबर 1चे टॉपर सगळे, ते दुसरीकडेच आहेत सध्या. हे काही मिळ नाही शिक्षणाचा, आणि ज्यांना काही येत नाही ना, बॅक बेंच, ज्यांना तुम्ही ढ म्हणून सोडून दिल तर ते काहीतरी यशस्वी उद्योगपती बनून बसले. काही हे नाही, रियालिटी सांगा तुम्हाला. एकच उदाहरण देतो शेवट, एक तुम्हाला जगण्याचा एक उर्मी म्हणून. माझा मित्र एक केजमध्ये त्याचं एक शॉप आहे, धारूर चौकात, भवानी चौक म्हणतो आपण त्याला. त्याच्या साईडला बघितलं तर दत्त फॅब्रिकेटर्स म्हणून एक दुकान आहे मोठं लोखंडाचं. तो धनंजय पुरी नाव आहे त्याचं, तो माझा वर्गमित्र आहे, चिंचोली शाळेत. आम्ही एका शाळेत होतो, शाळेचा निकाल 25% लागला होता, म्हणजे 75% मुलं नापास झाली. 25%मध्ये 13 मुलं आम्ही पास झालो, 43 पैकी. त्याच्यात मी अभिमानाने सांगेन तुम्हाला, म्हणजे ते पेमेंट वगैरे नाही, मी एकटा फर्स्ट क्लास होतो, 2 सेकंड क्लास होते आणि 11 थर्ड क्लास होते. तर थर्ड क्लासमध्ये धनराजपुरी होता, त्याला मार्क्स पडले होते 41% थर्ड क्लासमध्ये. मी सांगायला होतं नीट आहे का, याच्याशी खूप रेफरन्स जोडले. मी 12वी सायन्स केलं आणि नंतर स्टेनो म्हणजे इंग्लिश स्टेनो केला बीडला ITI मध्ये, आणि तो तिथं एक त्यानं ॲडमिशन घेतलं ITI. काय म्हणून त्याचं कुठंच लागला नाही नंबर, 41% लागतच नव्हता. वेल्डरला दिला, वेल्डर सगळ्यात लोएस्ट रेट वेल्डिंग, की वेल्डिंग करायचं त्याने केला पूर्ण. मी तिथून आर्मीत दाखल झालो, 12वी ITIतूनच दाखल झालो मी, बीडहूनच आर्मीत गेलो मी. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य नीट ऐका आता, त्यानं ते वेल्डिंग केलं. तर वेल्डिंगला काय आहे, ते मशीन घेतली एक छोटी, केजरी नदी आहे ना आता इथं, त्याच्या अलीकडून जे आता ते आनेराव काकाची बिल्डिंग होती तिथं टपरी टाकली त्याने, आणि आपला जोडाजोडी काही करायचं. मी आर्मीतून सुट्टीवर यायचं, त्याच्याकडे बसायलाच. माझे भाऊ वकील आहेत तिथं, त्यांच्याकडे मी यायचं राहायला कधी कधी, आणि त्याच्याकडं थांबायला. दिवसभर माझे काही मित्र नव्हते इथं, त्याच्याकडे जायचं कारण तो वर्ग मी. तर त्याच्यात ते मोडक्या खुर्चीवर बसायचं मी, एक मोडकी लोखंडी खुर्ची होती त्याच्यावर बसायचं, आणि त्याचं आपलं चालू असायचं. मग काय आम्ही गप्पा मारायच्या आणि जायचं. नीट ऐका, एक सुट्टीत असं झालं, 2-3 सुट्टीच्या नंतर जसं सगळं येत गेलो त्याचं काम वाढत गेलं. दुसऱ्या सुट्टीत बघितलं तर त्यांनी कपाट वगैरे वेल्डिंग करा, कधी कॉट वर तयार केले नवीनच, पुन्हा कपाट करायला सुरुवात केली, एक एक करता. त्याच वेळेस त्यानं पलीकडली जागा विकत घेतली, जिथं आता त्याचं कित्येक कोटीची जागा आहे, लक्षात ना आजच्या व्हॅल्युएशनमध्ये. आणि तो आज इतक्या कष्टाने गेलेला, म्हणजे शिक्षणाची त्याचं कंपेअर, मी फर्स्ट क्लास होतो आणि तो थर्ड क्लासमध्ये होता. नीट लक्षात घ्या मला काय सांगायचं तुम्हाला. त्या थर्ड क्लासवाल्याचं विश्व एवढं मोठं आहे की केजमधल्या पहिल्या 15 व्यापाऱ्यापैकी ती एक आहे, कोट्यावधी रुपयाची संपत्ती, कोट्यावधी. मला अभिमान आहे त्याचा, त्याच्याशी कम्पेअर करतो मी स्वतःला. मी त्याच्या ह्याच्यात फार कमी नाही, टक्क्यात मी नाही. मला त्याचंही नाही, माझा विश्व वेगळं आहे, त्याचा विश्व वेगळं आहे. पण सांगायचं काय, तुम्ही जे म्हणतात ना केवळ शिक्षण असं नाही, फक्त परिश्रम, जिद्द, चिकाटी, तुम्ही कुठेही जाऊन पोहोचू शकता, कुठेही. मार्क्सचं काही देणं घेणं नाही, तुम्ही फक्त करत राहा. एखाद्या गोष्टीत डिव्होशनली लागा,
तुम्ही विजय तुमचाच आहे समजा आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. खूप तुम्ही ऐकलं आज. मला या ठिकाणी सरांचे आभार आणि तुमचे आभार की वेगळ्या विषयावर कधी मला संधी मिळाली तर तुम्हाला नक्की प्रेरणादायी अशा काही गोष्टी सांगण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तुम्ही त्या गोष्टी आयुष्य घेऊन जगा. मी सकाळी 5.5 ते 6 किलोमीटर माझी वॉकिंग आहे दररोज. माझा मोबाईल तपासू शकता. त्यात एक ॲप आहे ते सांगतंय तुम्हाला किती मी चालतो दररोज. 6 किलोमीटरपेक्षा कधीच चालतो 3:45 वाजता सकाळी आणि 6ला मी क्लासवर जातो. माझं टायमिंग मी कधी चुकवत नाही. माझे जे आहे ते आहे. म्हणून तुम्ही सुद्धा असंच एक प्रेरणादायी जीवन जगा आणि प्रेरणा अंगात असले ना सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या बाजूला असतात. तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व बनवू शकता आणि ते तुम्ही बनावा अशा तुम्हाला तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची या कॉलेजला संधी दिली त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य सर्व स्टाफ आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. जय